नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र रोंदळे. क्षत्रिय मराठा या आपल्या फेसबुक पेजला मी परत एकदा लाईव्ह आलेलो आहे. आज आपल्या या लाईव्ह साठीचा विषय आहे मराठा तरुणांना व्यावसायिक संधी व मराठा समाजाचे आतापर्यंतचे यश. यासाठी आपल्यासोबत चर्चा करायला आपल्यासोबत येणार आहेत आभास पाटील, जे मुंबईवरून आपल्याशी जॉईन होणार आहेत. व त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमच्या क्षत्रिय मराठाच्या निवेदिता कल्पना आनंद मॅडम, कल्पना वंदना मॅडम जॉईन करणार आहेत. तर मी सुरुवातीला कल्पना मॅडमला लाईव्हला ऍड करतोय. आबाजी नमस्कार. 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 कल्पना मॅडम काय एक्झिट केलं काय त्यांनी परत? असं दिसतंय. आपल्यासोबत आभास पाटील मुंबईवरून जॉईन झालेले. आभास पाटील जॉईन झालेले या लाईव्ह साठी. आज त्यांचा मुख्य विषय आहे मराठा तरुणांना व्यावसायिक संधी. कल्पना मॅडम त्यांनी एक्झिट केलं मला वाटतं. हा, मी कल्पना मॅडम फोन करतो. लाईव्ह चालू झालंय सर. हॅलो. हा, ठीक आहे ना मॅडम. मॅडम लाईव्ह या, लवकर या. येत आहे. तर मीनवाईल आभासजी, मला वाटतं आपण थोडक्यात परिचय करून दिला तर बरं होईल. तोपर्यंत कल्पना मॅडम जॉईन करतीलच आपल्याला. ओके. नमस्कार मित्रांनो, मी आभास पाटील. नमस्कार. मी माइंड सॉफ्टवेअर, माइंड ग्रुप यांचा सीईओ. वेगवेगळ्या व्यावसायिक तरुणांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणं आणि व्यावसायिक माइंड सॉफ्टवेअर तयार करणं हे माझं काम. ओके. आपली मराठी हे नवीन जे चॅनल आहे त्याचा मी संपादक. न्यूज चॅनल हे माझ्या अंडर चालतं. ओके. ही सगळ्या गोष्टी आपण क्षत्रिय मराठा जो विषय घेतलेला आहे, तरुणांना संधी, तरुण तरुणींना संधी आणि समाजाची वाटचाल, यशस्वी वाटचाल, ह्याच्याकरता आपण बोलणार आहोत. बोला सर. हा, तर आभासजी आता मुख्यतः ऍक्च्युली आपल्यासोबत आज वैभव पाटील, आमचे संघटक प्रमुख महाराष्ट्र राज्याचे, ते जॉईन होणार होते. परंतु काही कारणास्तव ते टेक्निकल काही प्रॉब्लेम दिसतो म्हणून जॉईन झालेले नाही. आणि कल्पना मॅडम जस्ट आता मी त्यांना ऑन स्क्रीन घेतोय. नमस्कार कल्पना मॅडम जी. नमस्कार. तर मॅडम आपण यापुढचं सूत्र आपल्याला ताब्यात घ्यायचे आणि वैभव पाटील पण आपल्याला जॉईन होतीलच. तर आपली जस्ट मॅडम थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव कल्पना वंदना. मी आधी जर्नलिस्ट म्हणून काही काळ कामकाज पाहिलं मुंबईमध्ये, आणि त्यानंतर आता मी कोल्हापुराच्या गोष्टींना जगात वाव मिळवून देण्यासाठी माझा एक स्वतःचा व्यवसाय आहे. मी स्वतः एक व्यावसायिक आहे आता. सो तोरा नावाचा माझा एक ब्रँड आहे. तर त्या अनुषंगाने त्या तोराच्या माध्यमातून मी अस्सल कोल्हापुरी गोष्टी जगभरात नेण्याचा प्रयत्न करते, आणि त्याच्यातून अजूनही नवीन नवीन काही, आणि ह्या दृष्टिकोनातून अनेक व्यावसायिकांना आणि कारागिरांना व्यवसायाची संधी उपलब्ध देण्याचं आणि थेट कारागिरांना लोकांपर्यंत नेण्याचं जे काम आहे ते सध्या तोराच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अजून माहिती, आणि ह्या क्षेत्रात मीही अजून थोडीशी नवीनच आहे, आणि मलाही आता ह्या लाईव्ह स्ट्रीम मधून आभास पाटील सरांसारख्या महान व्यक्तीकडून आपल्या सगळ्यांनाच शिकायला मिळणार आहे, आणि मला स्वतःलाही खूप शिकायला मिळणार आहे. आणि सो व्यावसायिक म्हणूनही म्हणजे मला खूप आनंद होतोय की मला त्यांचा आज मुलाखत त्यांची घ्यायला मिळतेय. त्याच्यामुळे मी खूपच आभास पाटील सरांची आतापासूनच मी आताही आभार मानतेय. आणि आपलं हे सेशन सुरू करूयात, कारण मला असं वाटतं की सगळ्यांनाच उत्सुकता आहे की बरोबर सर काय सांगतील. सो मी जास्त बोलण्यापेक्षा मी सरांना विनंती करते. येस, हँडेड टू यू सर. थोडक्यात मी एक थोडंसं देतो की क्षत्रिय मराठा या आपल्या ग्रुप तर्फे आपण गेल्या 3-4 महिन्यात खूप सारे लाईव्ह घेतलेले. आपण अक्षरशः म्हणजे US मधून अनिमा पाटील साबळे येऊन गेल्या, किंवा उपजिल्हाधिकारी मानसी पाटील येऊन गेल्या,
आपले माथाडी नेते नरेंद्र पाटील साहेब येऊन गेले. असे खूप सारे लाईव्ह आपण घेतले. मी सर्वांची नावं काही घेऊ शकत नाही. आणि आज या उद्देशातून आपण आपल्यासोबत आज आभास पाटील हजर झाले आणि याच्या पुढचे सूत्र मॅडम आपल्याला घ्यायचे. वैभव पाटील जॉईन होणार होते. मी त्यांना पुढचं गाईड करून त्यांना जॉईन करण्यासाठी मदत करतो आणि मी आता रिमूव्ह होते. आपण पुढचं कंटिन्यू करा. जी सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं सगळ्यात आधी मी क्षत्रिय मराठा ग्रुप तर्फे तुमचं स्वागत करते आणि आपल्याबद्दल म्हणजे काय सांगावं की आभास पाटील सरांबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. या लाईव्ह मध्ये असणाऱ्या अनेक लोकांना त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंध आला असेल आभास पाटील सरांशी. काहींनी प्रत्यक्ष पद्धत त्यांच्याकडून मदत त्यांना मिळाली असेल. काही लोकांना आताही तरी पण एक थोडक्यात माहिती सांगते की सर माइंड म्हणून सरांचं एक सॉफ्टवेअर आहे आणि माइंड वरती म्हणजे आपला मुळात व्यवसाय म्हणा किंवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी माइंडसेट जास्त महत्वाचा ठरतो. सो ह्या माइंड म्हणजे आपली मानसिकता. सो ह्या माइंड वरती काम सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर करतात. सेव्ह कोकण, सेव्ह मराठवाडा यासारखे उपक्रम सरांनी राबवले आहेत. आपण ह्या सरांच्या बाबतीत मी फक्त ढोबळमानाने तुम्हाला माहिती देतेय, पण याची विस्तृतपणे माहिती आपण सरांकडूनच ऐकून घेणार आहोत. सो मी त्याबद्दल फार बोलणार नाही, पण एक ढोबळमानाने. आणि सेव्ह पश्चिम महाराष्ट्र किसान लोकांसाठी, फार्मर्स आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम सरांनी केलेलं आहे. अजूनही ते करतायत अव्याहतपणे गेली 22 वर्षांचे ते असल्यापासून. आणि आता ह्या गोष्टीला पण 22 वर्षापेक्षा जास्त काळ उलटला. म्हणजे त्यांचं कार्य आणि त्यांचं म्हणजे ज्या वयापासून त्यांनी ह्याची सुरुवात केली कार्याची आणि तेवढंच त्यांचं कार्य पण आहे. सो हे अनेक वर्ष सर अव्याहतपणे समाजासाठी झटता आहेत. साने गुरुजी यांच्या विचारसरणीतून ते खूपच प्रभावित आहेत की सगळ्यांसाठी वात्सल्याने ते आपल्याशी उभे आहेत. आणि असं नाही की सर ज्या पद्धतीने आता आपल्याला दिसतात, मी तुम्हाला ऑनेस्टली सांगते की सरांचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व प्रचंड मिश्किल आहेत. ते आता त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ते जाणवणारच आहे. मात्र आता तरी पण जितके ते धीर गंभीर आता दिसत आहेत तसे ते बिलकुल नाही आहेत. अगदी सोप्या शब्दात, हलक्या फुलक्या भाषेमध्ये सगळ्यांना आपलंसं करून, आपल्या लहान बाळाप्रमाणे, आपल्या मुलाप्रमाणे सगळ्यांना मार्गदर्शन सर आतापर्यंत करत आलेत. आणि खूप मी भाग्यवान समजते की आज मला त्यांची मुलाखत घ्यायचा हा योग जुळून आलेला आहे. सर मी फार काही आता बोलणार नाही. ऍक्च्युली मी असं म्हणून खूप जास्त बोललीये. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मराठा समाजातील आपल्या व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या आणि व्यवसाय करू पाहणाऱ्या आणि व्यवसायाबद्दल काही गैरसमज असलेल्या काही तरुणांना सगळ्यात सुरुवातीपासून तुम्ही काय मार्गदर्शन कराल की व्यवसाय करणं का गरजेचं आहे किंवा व्यवसायच का केला पाहिजे? नमस्कार, परत एकदा नमस्कार. मराठा तरुण हा तरुण मराठा, क्षत्रिय मराठा यातर्फे आपण हा कार्यक्रम घेतलाय. या समाजाचं संरक्षण करणं हे आपलं पहिलं काम. आपला व्यवसाय तो होता. लक्षात ठेवा, व्यवसाय म्हणजे काय, तर ज्यात तुम्ही वेळ देता आणि ज्यात तुम्ही वेळ देऊन त्याचं आउटपुट तुम्ही निश्चित करता आणि त्याचं आउटपुट मिळवणं म्हणजे तुम्ही व्यावसायिक असणं आहे. म्हणजे आपण पूर्वी क्षत्रिय असण्याचा व्यवसाय करायचो आणि क्षत्रिय असण्याचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय आपण अतिशय इमाने इतबारे केला आणि महाराजांचं किंवा आपलं सर्वांचं एक स्वराज्य निर्माण केलं. हे स्वराज्य का निर्माण झालं, तर स्वराज्य तुमच्या आमच्यामुळे झालेलं आहे. महाराजांची इच्छा आणि मासाहेबांचा वरदहस्त. लक्षात ठेवा, एक आई लागते अशी की जे सर्वोत्कृष्ट व्यावसायिक असावी लागते. या जगात ना सर्वोत्कृष्ट व्यावसायिकांचं एक प्रमाण काढलं तर ते कुठे आहे, तर ते भारतात आहे. हे लोकांना सांगितल्यानंतर आश्चर्य वाटतं. याचं सगळ्यात मोठं कारण असं ना, ते भारतात आहे तर आहेच, पण त्यात महाराष्ट्रात जास्त आहे. लोक म्हणतात अरे गुजराती लोक पडलेत, जैन पडलेत, सिंधी पडलेत आणि असं बंगाली आहेत, साऊथ इंडियन आहेत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. हे सगळे असताना तुम्ही आमचं नाव घेताय, तो आपलंच नाव घेताय. ह्याचं कारण आहे की आपल्याकडे 50% स्त्रिया आणि 50% पुरुष आहेत. बरोबर ना मॅडम? आणि ते 50% स्त्रिया आणि 50% पुरुष आहेत. त्या 50% स्त्रियांपैकी जवळजवळ 49% आया आहेत. ते आई नावाचा व्यवसाय करतात आणि त्यांचं प्रोडक्ट आहे तुम्ही, मी, आपली मुलं आणि आपण स्वतः.
आणि ही मुलं 100% चांगली असणार ह्याची गॅरंटी त्या आईला असते. आणि तो व्यवसाय ती प्रामाणिकपणे करत असते. तुम्हाला असं वाटत असेल की हल्लीची मुलं बिघडतात, हल्लीची मुलं बिघडत नाही, हल्लीची मुलं उघडतात. ती जेवढ्या लवकर उघडतील तेवढी ती बरोबर होतील आणि ती व्यावसायिक होतील. जी. पण नेहमी लोकांना सांगतो की आमचा मुलगा चांगला आहे, आमचा मुलगा मस्ती करत नाही, आमचा मुलगा पुढच्या बेंचवर बसतो. पण तुम्हाला खरं सांगतो, किती मुलं पुढच्या बेंचवरची मुलं व्यावसायिक झाली आहेत? मग असा का विचार करतो? मी तुम्हाला सांगतो ना, बॅक बेंचर्स म्हणजे मागची मुलं किंवा बिघडलेली मुलं व्यावसायिक झालीत आणि ज्यांच्या हाताखाली पुढची मुलं जी अभ्यास करत आली आहेत, हुशार आहेत, ती काम करतायत. अगदी बिल गेट्स 6वी पास कशा करता? तुमच्या शिक्षणावर अवलंबून नसतं, तुमच्या नियतीवर अवलंबून असतं. तुमची नियत साफ असायला पाहिजे. तुमची जर नियत साफ असेल तर नियती तुमच्या पाठीची असते आणि आईचा आशीर्वाद बरोबर असणं आवश्यक आहे. मग शिवाजी महाराज घडतो. शिवाजी महाराज घडतात नुसतं फक्त शिवाजी महाराज नाहीये. 5व्या वर्षी दानपट्टा हातात देणारी आई ती जिजाऊ होती. आपण 5व्या वर्षी सुरी हातात घेऊन कांदा पण कापायला मुलाला देत नाही हो. मग कसा मुलगा होईल व्यावसायिक? त्यांनी स्वराज्याचा व्यवसाय निर्माण केला आणि त्याचे आपण सगळे वंशज आहोत. ते क्षत्रिय आहोत, ते आपण राजपूत आहोत. आणि आपली परंपरा आहे लढणं नाही तर स्वतःच्या माणसांकरता लढणं आणि यश मिळवणं आणि त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणं. आपण देवाच्या नावाने की देव फोडले, हे फोडलं, ते फोडलं, असं काय नाही हो. माणसं फोडली महत्वाची की देव फोडणं महत्वाचं? माझ्या दृष्टीने माणसं फोडणी महत्वाची. आणि माणसं फोडत असतील तर त्या माणसांना ठेचायला मागे पुढे बघता कामा नये. हे शिकलंच पाहिजे आपल्याला. मग तो हा व्यवसाय करायला एक माइंड सॉफ्टवेअर लागतो. माइंड सॉफ्टवेअर काय आहे? लोक मला विचारतात, हे ठीक आहे कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर माहिती आहे, सगळं मला माहिती आहे, ऍप माहिती आहे, मग ते माइंड सॉफ्टवेअर काय आहे? माइंड सॉफ्टवेअर म्हणजे डोक्याचं सॉफ्टवेअर जे आपल्यावर संस्काराने होतं. व संस्कार कोणाचे होतात? तुम्ही असं म्हणाल की प्रार्थना करून, परवचा म्हणून, वदनी कवळ घेता हे म्हणून संस्कार होतात. गणपती समोर उभं राहिल्यानंतर संस्कार होतात. संध्याकाळचा दिवा लावल्यानंतर संस्कार होतात. संस्कार नाही होत, ती कारकुनी होते. येस. मग ते चुकीचं आहे का? नाही, माझं त्याच्याबद्दल चुकीचं आहे असा आक्षेप नाही. पण त्यात काही गोष्टी ऍड केल्या पाहिजेत. तुमच्यावर जे संस्कार होतात ते अनुकरण आणि प्रतिक्रियेने होतात. माझा मुलगा हा माझं आणि माझ्या बायकोचं आणि माझ्या जवळच्या लोकांचं, त्यांना आवडणाऱ्या लोकांचं अनुकरण करतो. लगेच मला बरेच आई वडील सांगतात, काय सर सांगताय तुम्ही? आम्ही जवळजवळ 10 तास बाहेर असतो. 1 तास जायला, 1 तास यायला आणि 8 तास. काही समजा मी 12 तास बाहेर असतो. म्हणजे सकाळचं मी त्यांना झोपलेलं बघतो आणि आल्यानंतर परत तो झोपलेलंच बघतो. रविवारी काय तो आमचा असतो. मला सांगा की असं असताना सुद्धा रविवारी तो इतर ठिकाणी कुठे न जाता तुमच्या बरोबरच राहायचा प्रयत्न करतो ना. तुम्ही मात्र सांगता ह्यावेळेला कंटाळा आलाय, सिरियल बघायचे, मॅच बघायचे. बघा ना, आजचाच गोष्ट बघा ना, किंवा उद्याचं माझं लेक्चर आहे ते बघा ना. त्यात मॅच बघायची आहे म्हणून लेक्चर हे 6 वाजता ठेवलंय. कसं चालेल? तर IPL महत्वाची की मी महत्वाचा आणि तुम्ही महत्वाचे? अनुकरण आणि प्रतिक्रिया करो. बोला मॅडम. तुमच्याच ह्याच गोष्टीवरून मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की अनुकरण आणि प्रतिक्रिया ह्यामध्ये आपल्या शिक्षण संस्थेचा पण कुठेतरी आपल्यावरती प्रभाव असतो प्रत्येक वेळी, की आपण जे शिकतो आणि शिक्षणावरूनच मला अजून एक प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्येच विचारावंसं वाटतो की आई वडिलांचा दृष्टिकोन असतो मुलांच्या संदर्भात, की आमच्या मुलाने हेच शिकलं पाहिजे, आमचा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, आमचा मुलगा इंजिनियरच झाला पाहिजे, आणि त्याच्यामुळे व्यावसायिक शिक्षण पद्धतीकडे आपण वळत नाही आहोत. तर ह्या बाबतीत आई वडिलांना काही सांगणं गरजेचं वाटतंय का? असं तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत? मागची 35 जवळजवळ 30-32 वर्ष जी अगदी माझ्या वयाच्या 13व्या वर्षापासून मी काम करतोय. काय काम करतोय तर पालक अपडेट करत मुलं असतील. पालकांनी अपडेट होणं आवश्यक आहे.
पालक काय करतात, माझ्या आई वडिलांनी मला बडवलं आणि मला सरळ केलं, मी पण मला बडवीन नाही सरळ करीन. किंवा आता एकच मुलगा आहे, माझ्या आई वडिलांनी मारलं, मी या मुलाला मारणार नाही. ह्या प्रत्येक गोष्टीचा वेगळा संदर्भ आहे. पालक म्हणून अपडेट होणं आवश्यक आहे. आणि जर पालक म्हणून जर अपडेट व्हायचं असेल तर मात्र तुम्हाला पालक अपडेट तर मुलं अप टू डेट ह्याच्यावर काम करावं लागेल. म्हणजे काय, तर तुम्हाला एक उदाहरण म्हणून देतो. माझ्याकडे ना, मी पालक अपडेट तर मुलं अप टू डेट हे पालकांचं ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. त्या पालकांच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये माझ्याकडे त्या अनुसरून एक बाई आल्या होत्या आणि त्याचे वडील आले होते. त्या माणसांचं नाव आहे नाडकर्णी. दोघंही वेगवेगळ्या बँकेमध्ये अधिकारी पोस्टवर होते. म्हणजे एक फॉरेन करन्सी मॅनेजर आणि एक ऍडव्हान्स मॅनेजर, म्हणजे कर्ज देणारी मॅनेजर, सिनियर मॅनेजर. म्हणजे जिच्या हातात सगळं, तिच्या हाताखाली सह्या करून फक्त डायरेक्टर बोर्डाला पोहोचणार आणि तिकडून तिला डिस्बर्समेंट होणार, तुमची सर्वांची कर्ज होणार, अशी त्याची आई. ते दोघंही मला आले, मुलाला घेऊन आले, कोणीतरी सांगितलं होतं म्हणून आले, नाडकर्णी त्यांचं नाव. मी त्यांना विचारलं कशा करता आला, तर त्यांनी मला सांगितलं असं असं झालंय. म्हटलं मुलगा कुठे आहे ना, तो मुलगा पण आला, समोर बसला, बिचाराच मुलगा, कारण तो खाली मान घालून जिमतेमध्ये आलाय, समोर घेऊन आलेत आणि पर्याय नाही, हेच खायला घालतात म्हणून आलोय, अशा थाटात ते आले होते. हा बराच मुलांचा ऍटिट्यूड असतो की सर काय कशाला बोलावलं. मी म्हटलं मी नाही बोलावलं, तुझे आई वडील तुला घेऊन आले. मग मी त्यांना विचारलं मुलगा कितवी पास आहे. मुलगा उत्तर दिला, म्हटलं तुला नाही विचारलं. आई म्हणते 10वी नापास आहे, 3दा फेल झाला. तर मी त्यांना विचारलं कितवी पास आहे, तर परत आई म्हणाली 10वी नापास आहे. मी मुलाला सांगितलं आतमध्ये जा, आतमध्ये कॉम्प्युटर आहे आणि त्याचा हा पासवर्ड आहे, कॉम्प्युटर गेम खेळायचे असतील नेटवर्क. अहो सर त्याला कॉम्प्युटर गेम नको त्याच्याकडे तेवढ्या करता आम्ही आलोय. मी म्हटलं माझ्याकडे आलात ना तर मला माझ्याप्रमाणे जगू दे, मी त्याला आतमध्ये सोडते, माझी जबाबदारी आहे. तो आतमध्ये गेला. माझ्या जो बाहेरचा हॉल जो आहे माझ्या ऑफिसचा, तिकडे आम्ही बसलो होतो आणि तो आतमधल्या माझ्या जो ऍक्टिव्ह पार्ट आहे, जिकडे 10-12 कॉम्प्युटर आणि सगळा माझा स्टाफ बसतो, तिकडे तो गेला. त्याला कॉम्प्युटर उडून दिला, सगळं जण त्यांचं चाललं होतं. आणि मी बाहेर परत विचारलं कितवी पास आहे, ती म्हणे 10वी नापास आहे. मॅडम तुमचा मुलगा 10वी नापास किती वेळा झाला, तर 3दा फेल झाला. तर मी म्हटलं 3दा फेल झाला कसा नाही होणार, कारण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय कितवी पास आहे, तुम्ही उत्तर देताय 10वी नापास आहे. म्हटलं असं उत्तर देणारे आई वडील तुमचंच तो अनुकरण करतो, तो हॉस्पिटलमध्ये बदलला नाही ना. मग जर बदलला नाही तर तो तुमचाच मुलगा आहे, तुमचाच डीएनए घेऊन फिरतोय, तर तो मुलगा उत्तर बरोबर नाही देणार. त्याचं उत्तर कितवी पास आहे, तर तेवढ्यात वडिलांनी सांगितलं 9वी पास आहे. पण लगेच आई बोलली 10वी नापास आहे. म्हटलं एका वाक्यात उत्तर द्या, तिकडे पण तुम्ही फेल झालात. शेवटी त्यांनी कबूल केलं 9वी पास आहे. हा म्हटलं पास आहे ना, बस एवढंच मला हवं होतं. म्हटलं मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, तो मुलगा व्हिडिओ गेम खेळतो, असं खेळतो तसं खेळतो. जवळजवळ अर्धा तास त्यांनी खूप बडबड केली, मी फक्त ऐकलं आणि सांगितलं आता मला एकच सांगा, तुमचा मुलगा यशस्वी हवाय की ग्रॅज्युएट हवाय. तर त्यांनी सांगितलं ग्रॅज्युएट हवाय. तर म्हटलं ठीक आहे ग्रॅज्युएट होईल, पण यशस्वी होण्याची मी गॅरंटी देत नाही. सर मग ग्रॅज्युएट झालं तर यशस्वी कसं नाही होणार. म्हटलं नाही, विचारलं तर उत्तर द्या, यशस्वी हवाय की ग्रॅज्युएट हवाय. तर त्यांनी सांगितलं ग्रॅज्युएट करून यशस्वी हवाय. अपेक्षा वाढल्या. हो हो, अपेक्षा काय वाढल्या, बायका हुशार असतात ते तुला सांगतोय. गेलं ना की जबरदस्त हुशार होतात. म्हणजे नवऱ्याला कसं बोलायचं आणि मुलाला काय बोलायचं हे दोन्ही गोष्टी माहिती असतात. नवऱ्याला कसं बोलायचं आणि मुलाला काय बोलायचं. हो बरोबर, काय बोलायचं. आता मूळ मुद्दा असा आहे की मी त्यांना विचारलं तुम्हाला दोघांपैकी एकच सांगा. शेवटी वडील म्हणाले यशस्वी हवाय. म्हटलं मग ठीक आहे, माझी गॅरंटी 100% माझी गॅरंटी, माझ्याप्रमाणे चालायचं. त्या मुलाला परत बोलावलं, मुलाला विचारलं अरे तू व्हिडिओ गेम खेळतो मला असं कळलं. मला तर ठीक आहे, तू व्हिडिओ गेम तुला आवडतात, जे आवडतं ते खेळतोस. तो म्हणतो हा आवडतं. म्हटलं पैसे कुठून आणतो, तर तो गप्प झाला. तुझ्याकडे पैसे कुठून आणतो, तर परत गप्पच झाला. तर मी म्हटलं अच्छा अच्छा, आई वडिलांचं तुला भीती वाटते. म्हटलं एक लक्षात ठेव, इकडे जे जे काही बोलशील त्याच्यावर आई वडील तुला बाहेर जाऊन किंवा घरी जाऊन काहीही बोलणार नाही. आणि काही बोलले तर माझा नंबर मी तुला देतोय, मला फोन कर. आणि फोन करताना एवढंच म्हणायचं टकलू मी बोलतोय, नाव सांग.
आता टकलू म्हटल्यानंतर आईचे डोळे परत विस्पारले. म्हटलं अहो मॅडम, तुम्हाला चष्मीश म्हणतो, आईला आई म्हणतो, बाबाला बाबा म्हणतो, तर माझ्यावर डोक्यावर केस नाही तर मी टकलू बोलायला सांगतो, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? त्याच्यामुळे पण संस्कार नाही आहेत. म्हटलं तुमचे संस्कार देऊन 9वी पास 10वी नापास आहे तुमच्या भाषेत. आवाज बंद झाला. म्हटलं टकलू बोलायचं सगळ्यात मोठं जे कारण आहे, त्या सगळ्यात मोठं कारण असं की बाहेर जाऊन नाहीतरी तो मित्रांना सांगणार एक टकल्या भेटला होता, त्याचे टकलू कसं गोंडस. पण तुम्हाला वाईट नाही वाटत का तुम्हाला टकलू म्हटल्याचं? मलाही सांग जी, मी माझ्या डोक्यावर केस नाही ते मी काढलेले आहेत. बरोबर. मला टकलू बोलावं असं मी सांगत असताना मला वाईट का वाटेल? मला आभास हाक मारतात, पाटील हाक मारतात, तर मग तसं मला टकलू हाक मारलं. जे मी दिसतोय त्याचे डोळे बंद करायला सांगू का मी? आणि टकलू बोलायला मी सांगण्याचं स्पेशल कारण सांगतो. माझ्या ज्या मुली आहेत ना, तो विषय थोडासा विषयांतर होतो, परत तिकडे जातो, पण माझ्या मुली आहेत ना, त्या जर मला टकलू बोलल्या ना, तर मी तुला गॅरंटेड सांगतो की एकाही मुलीला जी मला टकलू म्हणते, तिला ना तिच्याकडे कोणाची माय व्हॅली नाही की वाकड्या नजरेने बघेल. आता माझ्या मुलींकरता मीच नको काय करायला. बरोबर. तुम्ही फेसबुकवर मागे मागे गेलात ना, तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लेक्चरमध्ये किंवा इतर ठिकाणी आभास पाटील जिजाऊ म्हणून म्हटलंय. मी कुठे जिजाऊ आहे? मला शिवबा निर्माण करायचे, पण मी जिजाऊ नाही. तोच प्रकार त्याला मी सांगितला, तर ते विषय तिकडे बाजूला राहिला. तर त्याने मला सांगितलं, सर कॉम्प्युटर गेम खेळायला पैसे लागतात असं तुम्हाला कोणी सांगितलं? मी म्हटलं कोणी सांगितलं म्हणजे? म्हटलं माझ्याकडे तुला फ्री मिळालं, कारण मग तू माझ्याकडे आलास आई वडिलांचं क्रेडिट म्हणून. नाही नाही नाही, मी कॉम्प्युटर गेम खेळायला ज्या पार्लरमध्ये जातो तिकडे सुद्धा मला पैसे द्यावे लागत नाही, मला पैसे मिळवता येतात. मी दर महिन्याला किमान 20 ते 25 हजार रुपये कमावतो. कसे काय? मला म्हणतात त्याकरता गेम मध्ये मास्टर व्हावं लागतं. म्हटलं मास्टर आहेस तू? तो म्हणाला मला मिळवतायत, मी मिळवतोय, याचा अर्थ तुम्ही विचार करा. मग त्याच वेळेला मी माझ्या एका मित्राला फोन केला. त्याला म्हटलं की असा एक मुलगा माझ्याकडे आहे, माझं नातं काय ते विचारू नकोस, माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि त्याला मी तुझ्याकडे पाठवतोय. तो ऑफिस कसलं तर व्हिडिओ गेमचं सॉफ्टवेअर बनवणारं ऑफिस. त्यांनी सांगितलं ठीक आहे पाठव. इंटेल कंपनीचं तिकडे जी बिल्डिंग होती इंटेलची, त्या कंपनीत त्याचं ऑफिस आहे. जवळजवळ 250 स्टाफ होता. त्याने सांगितलं ठीक आहे उद्या सकाळी पाठव. मी आईला सांगितलं त्याला एकट्याला पाठवा, तुम्ही जाऊ नका बरोबर, त्याला फक्त डबा पाठवून द्या. 9वी नापास मुलगा आणि इंटेलच्या ऑफिसमध्ये गेला. ऑफिसला मी पाठवलं, त्याला टेस्ट करायला सांगितलं की हा मुलगा काय बघ जरा. पण मला मुलगा टेस्ट करायचा होता, कारण जसं आपण पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये आपण रक्त आणि सगळं ब्लड आणि सगळं सांगतो, तसं मला मुलगा टेस्ट करायचा होता. आणि तो पण म्हणाला आहे ना, मी जातो आवडीने आनंदाने. दुसऱ्या दिवशी सकाळी मला 10 वाजता फोन आला, 10ला 5 कमी असताना, सर हा आतमध्ये गेला. म्हटलं आतमध्ये म्हणजे कुठे गेला? म्हटलं ऑफिसमध्ये गेला. म्हटलं म्हणजे? नाही मी त्याला सोडायला. म्हटलं तुम्हाला सांगितलं ना सोडायला जाऊ नका म्हणून. नाही मी डबा घेऊन पण येणार आहे नंतर. पण म्हटलं तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं होतं जाऊ नका, काहीतरी कारण असेल ना. आता एक काम करा, त्याला बाहेर बोलावतो, त्याला 100 रुपये हातात द्या, तिकडे कधी खाईल तो, संध्याकाळपर्यंत तो घरी येईपर्यंत अजिबात त्याच्याकडे लक्ष देऊ नका, विचारही करू नका, फोनही करू नका, काही नको. संपूर्ण 100% जबाबदारी माझी आहे. त्या मित्राला फोन केला, त्याला म्हटलं 2 मिनिट 5 मिनिटं पाठव आणि त्याला हे कर. तो गेला. 4 वाजेपर्यंत मित्राचा फोन आला नाही आणि 4 वाजता 4:15ला मला मित्राचा फोन आला. तो मला म्हणाला आभास हा मुलगा मला हवाय. म्हटलं का? म्हटलं अरे माझा मुलगा नाही तो, माझ्या मित्राचा मुलगा आहे. नाही मुलगा मला हवाय. माझ्याकडे 250 स्टाफ आहे, तुला माहिती आहे, तुझं ट्रेनिंग माझ्याकडे झालेलं आहे. त्या माणसांचं जेवढं लॉजिक परफेक्ट नाहीये त्याच्यापेक्षा जास्त आहे तो लॉजिक चांगलं आहे. मला हा मुलगा हवाय. मी म्हटलं मग काय करणार? नाही मी त्याला स्टायपेंड द्यायला तयार आहे पहिले 3 महिने. म्हटलं त्यानंतर? म्हटलं स्टायपेंड किती देणार आहे तो? 18,500 रुपये स्टायपेंड होता. क्या बात आहे. महिन्याला 18,500 रुपये स्टायपेंड. त्याला हवं ते काम आणि तो मला म्हणाला की 18,500 रुपये मी खरंच द्यायला तयार आहे. त्यानंतर 3 महिन्यानंतर त्याचा पगार 45,000 रुपये कमीत कमी असेल. म्हणजे कमाल आहे. त्याच्या आई बापांचा पण पगार आहे की नाही शंका आहे. त्यावेळची गोष्ट आहे, 2007ची गोष्ट आहे, 13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
आणि त्यानंतर मी त्यांना सांगितलं, तर त्याला सांगितलं ठीक आहे विचारतो. त्यांना सांगितलं, त्याप्रमाणे तो जायला लागला. 11 महिन्यानंतर त्याचा पेमेंट होतं 11.5 लाखाचं पॅकेज होतं. म्हणजे 13व्या महिन्यात, एक छोटंसं शेवटचं सांगतो, 13व्या महिन्यात त्याला मी नोकरी सोडायला सांगितली. माझा मित्र माझ्यावर चिडला, मी एवढं तयार केलं आणि म्हटलं नाही, तो परत तुझ्याकडे यायचा असेल तर आणखीन 1 वर्षानंतर येईल, त्यावेळेला पॅकेज 50 लाखाच्या वरती तू देशील याची खात्री देतो. त्याने ते केलं. परत तो त्याने बोलावलं, 50 लाखाच्या वरती पॅकेज होतं. 1.25 कोटीपर्यंत पॅकेज गेल्यानंतर त्याला मात्र एक ऑफर आली अमेरिकेत. 9वी पास मुलगा अमेरिकेत गेला. तिकडे तो त्या कंपनीमध्ये त्यांचा एक भाग म्हणून झाला. त्यानंतर त्याने स्वतःची कंपनी काढली आणि आता मला 4 ते 5 वर्षापूर्वी असं कळलं की जवळजवळ $250 मिलियन त्याची कंपनी आहे. 9वी पास मुलगा. ह्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की असे आपल्या समाजातील असे अनेक मुलं आहेत, असे अनेक फक्त आई बाबा म्हणतायत म्हणून एक पर्टिक्युलर शिक्षण ते घेतायत आणि त्यांच्या स्वप्नांना ते मारतायत किंवा त्याला एखादा फॉलो युअर ड्रीम्स. जर त्याने त्याचं ते स्वप्न होतं की त्याला फक्त म्हणजे आता तुम्ही जी घटना सांगितली त्याच्यावरून त्याचं स्वप्न आपल्याला लक्षात आलं आणि त्याने त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अट्टहास केला. असे पण त्यांना योग्य असे अनेक मुलं आहेत समाजामध्ये की फक्त त्यांना आवड कशाची तरी असते, ते त्याच्यामध्ये मास्टर्स असतात, पण फक्त आणि फक्त घरच्यांचं प्रेशर असतं की तू हेच शिक्षण घेतलं पाहिजे किंवा तेच शिक्षण घेतलं पाहिजे. या प्रेशरमुळे ते ओपन अप होत नाही, ते सांगू शकत नाहीत की आम्हाला नेमकं काय हवं आणि तेच एक स्टिरियोटाइप्स जीवन जगत राहतात आणि मग ते ना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करू शकत ना व्यवस्थित शिक्षण घेऊ शकत. म्हणजे जे शिक्षण घेतात त्याच्यात पण त्यांना इंटरेस्ट येत नाही. मग अशा जे लोक आहेत की इथेच तर माइंडसेटचा आपण उल्लेख जो केला, ह्याच बाबतीत आपण म्हणू शकतो की अशी मानसिकता की जी मुलं ओपन अप होत नाहीयेत. मग व्यवसाय करणं तर ते नंतरचा विषय राहिला. आपल्याला जी गोष्ट आवडते त्याच्यामध्ये आपण व्यवसाय करू शकतो किंवा आपण त्याच्यातून पुढे जाऊ शकतो, ही मानसिकता क्रिएट होत नाही. कारण आपण घरच्यांच्या अगेन्स्ट जाण्याची ती किंवा आपण घरच्यांना ती कन्व्हिन्स करण्याची ती धीर मुलांना होत नाही की आई बाबा मला चित्रकलाच आवडते, मला सायन्समध्ये इंटरेस्ट नाहीये, किंवा आई बाबा मला अकाउंटिंगच आवडतं, मला तुम्ही सांगता त्याप्रमाणे डॉक्टर इंजिनियर बनण्यात इंटरेस्ट नाहीये. हे सांगण्यासाठी मुलांचा धीर होत नाही. अशा आणि हा वर्ग खूप आहे समाजात, हा वर्ग खूप मोठा आहे की त्यांना काय हवंय हे त्यांना सांगता येत नाही. अशा मुलांना तुम्ही काय सांगाल की तुम्ही कसं तुमच्या आई वडिलांना तुम्ही ते सांगाल? हा धीर तुम्ही देण्यासाठी तुम्ही काय सांगाल अशा मुलांना आणि अशा पालकांना सुद्धा की तुम्ही तुमच्या मुलांशी कसा संवाद साधला पाहिजे किंवा त्यांची आवड नेमकी कशात आहे किंवा मुलाला कशात इंटरेस्ट आहे हे नेमकं जाणून घेण्यासाठी काय करावं? अशा काही टेस्ट आहेत का किंवा अशा काही गोष्टी आहेत का किंवा पडताळून पाहण्याच्या काही चाचण्या आहेत का ज्याच्यामुळे एक्झॅक्टली मुलांना काय हवं हे कळेल? नाही, कसं आहे माहिती मॅडम की एकतर ते आई वडिलांनाच कळायला पाहिजे. आई वडील काय करतात की आता ह्या मुलांना नंतर पुढे जाऊन ग्रॅज्युएशन केलं पण अमेरिकेतून केलं. त्याला मी सांगितलं की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत करू नकोस. त्याने ते पूर्णपणे पाळत होता आणि तो प्रत्येक वेळा माझ्या संपर्कात होता. ज्या वेळेला त्याने कंपनी टाकली त्यानंतर मात्र मी बोलणं बंद केलं, कारण आता मला दुसऱ्या लोकांबरोबर आणि दुसऱ्या लोकांशी संबंधित असायला हवं. बरोबर. आता यात कशी आहे की तुम्ही कशात चांगले आहात हे तुम्हाला दाखवायचं सेलिंग टेक्निक तुमच्याकडे असायला पाहिजे. पालकांचं सेलिंग टेक्निक असायला पाहिजे. माझा मुलगा दुनियेला मी शिकवतो पालक अपडेट तर मुलं अपडेट. माझा मुलगा 100% माझा ऐकतो का? 100% ऐकतो. मग काय होतं असं का? त्याचे काही कारण आहेत. ही कारण तो 100% जर ऐकत नसेल तर 100% उलट विचार करून तो माझं हे ऐकत नाही तर त्याच्या विरुद्ध गोष्ट आपण सांगितली तर तेही ऐकणार नाही. म्हणजे मला हवी ती गोष्ट ऐकेल. हे तर पालकांनी करायला पाहिजे. पालक अपडेट म्हणजे काय? मूर्ती चुकली तर चिकणमाती चुकीची की मूर्तिकार चुकीचा? मूर्तिकार शकत नाही, मूर्तिकार चुकीचा. आणि मूर्तिकाराला स्वतःला ठरवायला पाहिजे की मला काय करायचंय. आणि पालकांचं त्यांच्यावर प्रेम असतं ह्याच्याबद्दल मला अजिबात शंका नाही. पण पालकांचं तेव्हा तेवढं प्रेम असतं आणि नको तिकडे ते वळतं. हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला माझ्या मुलांना मी मारण्यात भूषण दाखवते, कारण दुनिया बडबडण्यापेक्षा मी मारीन, धपाटे घालीन. अरे पण त्याने काय केलंय ते विचार तर खरं.
म्हणजे तुमचं चांगुलपण दाखवण्याकरता तुम्ही मुलांना त्रास देणार. मी आयुष्यभरात 9वी पर्यंत सातत्याने मार खाल्लाय. माझी आई शिक्षिका, माहिती आहे ना. 9वी पर्यंत 2 विषयात लाल लाईन आल्याशिवाय पुढच्या वर्गातच नाही गेलो मी, आणि आज मी दुनियेला शिकवते. नंतर इंजिनिअरिंग केलं. पण ते कधी केलं, का केलं, तर ज्या वेळेला माझ्यावर विश्वास टाकणारी एक कुटुंब मला मिळालं. जोशी फॅमिली म्हणून एक कुटुंब, जोशी कुटुंब, जे मी मगाशी म्हणलं साने गुरुजीचे संस्कार, हे माझ्यावर साने गुरुजीचे संस्कार आहेत. मी सेवा दलाचा आहे, राष्ट्र सेवा दलाचा आहे. तर ते कुटुंब त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, आणि तो विश्वास टिकवण्याकरता मी जगलो, आणि मग मी बदललो. पण संस्कार मात्र आई वडिलांचेच आहेत, कारण आई वडील दोघंही शिक्षक. म्हणजे जो धारावी झोपडपट्टीतला मंगेश मस्कर जो पहिला आला तो माझ्या आईमुळे, असं तो म्हणतो. धारावी झोपडपट्टीत नाही, बांद्रेकरवाडीत. आणि धारावी झोपडपट्टीत जे डॉक्टर आणि इंजिनियर झाले, ते डॉक्टर आणि इंजिनियर वडील गेल्यानंतर माझ्याकडे आले होते, आणि ते मला सांगत होते आम्ही फक्त त्यांच्यामुळे केलं. वडिलांवर मी तू चाकूचा वार केला होता, ती कथा मला माहिती होती. असं असताना त्यांचेच संस्कार असणार आहेत. पण फक्त एवढंच की अपडेट होणं हा जो आवश्यक आहे. आपण कॉम्प्युटर अपडेट करतो, घर अपडेट करतो, स्क्रीन, टीव्ही, जुना टीव्ही करून ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीतून कलर टीव्ही, कलर टीव्हीतून स्क्रीन, स्क्रीनवरून HD, हे आपण सगळं अपडेट करतो. मग पालक म्हणून आपण अपडेट व्हायला नको का? एवढाच प्रश्न. आता हा झाला. हा, सॉरी, महत्वाचा मुद्दा आपण बोलूया, कारण आपल्याला व्यावसायिकांकडे आणि सगळ्या गोष्टींकडे आपण त्याच मुद्द्याकडे मी येत होते की हा झाला मानसिकतेचा प्रश्न. आणि आतापर्यंत तुमच्या बोलण्यावरून आपल्याला सगळ्यांना, म्हणजे आता जे जॉईन झाले त्या लोकांना पण हे सांगू इच्छिते मी. नंतर ते पूर्ण व्हिडिओ बघतीलच, पण एक जिस्ट ग्लिम्सी, म्हणजे ते एक छोटासा भाग, समरी म्हणू आपण त्याला, की आतापर्यंत सरांनी हे सांगितलं की आई वडिलांनी सुद्धा, पालक अपडेट होतील, आणि पालक अपडेट तर मुलं अप टू डेट, हा त्यांनी आपल्याला मूलमंत्र दिला. आणि पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या मनाचा विचार करून त्यांना कशात इंटरेस्ट आहे, त्यांचा मूळ, त्यांची आवड कशात आहे हे लक्षात घेऊन त्याला बढावा दिला पाहिजे. तरच मुलं त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जाण्याचा विचार करू शकतील, आणि त्याच्यातून नवे व्यावसायिक घडतील. आता व्यावसायिक म्हणून घडण्यासाठी जी सुरुवात आहे सर, की मुळात बेसिक गोष्टी काय लागतात, की तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्हाला मूळ मुद्दा, तुमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे काय असली पाहिजे. तुम्हाला जर भांडवल त्याच्यासाठी लागणार असेल, किंवा विदाऊट भांडवलाचा कोणता व्यवसाय करू शकता येतो का, किंवा मराठा मुलांसाठी व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत. फक्त आपल्या ह्याच्यात नाही, की आपल्या मराठा समाजात अनेक म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरती मुलं, म्हणजे वेगवेगळ्या व्यवसाय, म्हणजे त्यांचे पारंपरिक व्यवसाय सुद्धा आहेत. तर पारंपरिक व्यवसाय, आधुनिक व्यवसायाच्या काही संधी, आणि ते सुरू करण्यासाठी लागणारी सुरुवात कुठून करायची, कशी करायची, हे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे माहितीये की आपण आज मराठाबद्दल बोलतोय, परंतु कोकणामधला एक विषय सांगतो आणि त्याच्या तिकडे घडणाऱ्या घटना. म्हणजे बऱ्याच प्रोग्राम मला लोकांनी सांगितलं, म्हणजे तुमचा जसा प्रोग्राम झाला तसा इतरांच्याकडे पण प्रोग्राम झाला, इतर वेगवेगळ्या ग्रुपने पण प्रोग्राम घेतला. पण पाटील हा सगळ्यांचा आहे ना, महाराष्ट्राचा आहे ना, कारण मी पाटील आहे. पाटील महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र पाटलाचा, हा हे फक्त मी सांगू शकतो आणि ते मांडून दाखवू शकतो. सेव कोकण म्हणून जो ग्रुपची चळवळ चालू केली, त्यात डोक्यात असं होतं की कोकणातल्या किंवा किंबहुना महाराष्ट्रातल्या किंवा कुठेही देशातल्या काही जगातल्या कोणत्याही जमिनी विकल्या जाऊ नयेत, कारण ज्या जमिनीत आपण रुजलोय. आईला कोण विकतं का? आईला काही करता तर लढलो आपण इतके वर्ष, ते विकल्या जाऊ नयेत म्हणून त्यात कोरोना चालू झाला. 1900 जवळजवळ 93 ते 95च्या दरम्यानपासून मी हे चालू केलं. त्यावेळेला डोक्यात एक संकल्पना होती, मामाचा गाव. जी संकल्पना माझ्याकडे रजिस्टर्ड, त्यानंतर ती बऱ्याच जणांनी वापरली, मी कधी त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. पण त्यांनी सगळ्यांनी रिसॉर्ट आणि हॉटेल तयार केले. त्याचप्रमाणे कोरोना चालू झाल्यानंतर आंबा बागायतदार संकटात आले. त्या आंबा बागायतदारांनी मला फोन केले, असा असा प्रॉब्लेम आहे, आंबा जात नाही आणि 30 ते 40 रुपये डझनाने आंबा जातोय, काय करू सर? मी त्यांना सांगितलं 90 रुपये डझनाने आंब्याचे पेटा भरा आणि एक टेम्पो तयार करा. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो. मी माझ्या रिपोर्टरला सांगितलं, जाऊन बोल तिकडे आणि मला माझा नंबर दे आणि त्यांना मला फोन करायला सांग. जर फोन घेतला नाही तर तुझा फोन चालू कर आणि हे स्पीकर ऑन कर.
तर पण त्या बाईने मला फोन घेतला, कारण साऊथ इंडियन बाई, एक लक्षात, साऊथ इंडियन लोक तसे प्रामाणिक आणि चांगले असतात, त्याच्यावर माझा विश्वास आहे. आपण वाईट आहे तसं नाही, पण आपण ना थोडेसे आगाऊ असतो आणि आपल्याकडे इगो जास्त असतो, त्यामुळे तो थोडासा प्रॉब्लेम आहे. तर त्या बाईने लगेच मला फोन केला, तर तिने मला सांगितलं की बोला सर. म्हटलं काही नाही, मला फक्त एवढंच कळतंय की आतापर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या नाही केल्या, त्यांनी कर्ज नाही घेतलं नाही नुसतं, पण कोणत्याच गोष्टी करता आत्महत्या नाही केल्या. तर त्या आत्महत्या का नाही केल्या, ह्याच्यात काही काही कारण आहेत, ती कारणं सांगतो तुम्हाला. कारण पैसा हा कधी कमी पडला नाही, जेवढा आवश्यक आहे तेवढा पैसा मिळाला, समृद्ध झालो नाही, श्रीमंत झालो नाही, पण पैसा हा नेहमी आंबा, काजू यातून मिळत गेला, रातांब्यापासून मिळत गेला, आणि तिकडची जी काही छोटी छोटी पिकं आहेत त्यातून, आणि भात खायला होता, पावसाळ्यात भाजी पिकवली गेली, या सगळ्यातून पैसा मिळत गेला. पण ह्या वेळेचा आंबा मात्र तुम्ही विकू देत नाही आहात, आणि ते 30 ते 40 रुपयात गेल्यानंतर ह्या वेळेला माझ्या मुलाला खायला द्यायला पैसे नाहीत, त्याला खायला द्यायला माझ्याकडे धान्य नाही, पैसा नाही, त्यामुळे मला आत्महत्या करावी लागते, हे फक्त आणि फक्त तुमच्या राज्यात होणार. तर त्या मॅडमने मला सांगितलं, सर सॉरी, मी त्याकरता काय करू शकते, कारण नियम आहेत, GR तसा आहे, मी काहीच नाही करू शकत. म्हटलं तुम्ही करू शकता. त्याचं कारण असं की तुम्ही जेव्हा बाहेर जाता, तुम्ही सरकारी लोक बाहेर जाता, निम सरकारी लोक बाहेर जातात, पोलीस लोक बाहेर जातात, त्यावेळेला त्यांना जिल्हाबंदी नाहीये. मग त्यांना काय असतं, तुम्हाला रिपोर्ट दाखवावं लागतं. तुम्हाला जे दाखवावं लागतं ना, ते तुम्हाला मी त्या ड्रायव्हरचं आणि त्याचा असिस्टंट म्हणजे क्लिनरचं देतो. मला तुम्ही टेम्पो भरलेला तो क्लिअर करून पाठवा. म्हटलं RC बुक सगळे पेपर्स मी त्यांना सांगितले, ते तुम्हाला देतो. आणि म्हटलं हा फोन आहे ना माझा, तो ना रेकॉर्डिंगला ठेवा. म्हटलं नाही, आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग होतं. म्हटलं मग माझी जबाबदारी आहे. आणि मग तिकडून पहिला टेम्पो निघाला आणि मी सगळ्या 70 ग्रुपवर टाकलं. त्या 70 ग्रुपवर बऱ्याच बागायतदारांनी जसे मेसेज केले होते तसेच मेसेज हे ह्याचे आले, आणि मला फोन आले डीलरचे, म्हणजे व्यापाऱ्यांचे. व्यापाऱ्यांनी मी सांगितलं तुमच्या ग्रुपवरच बागायतदारांचे फोन आहे, त्यांना डायरेक्ट करा, जर झालं नाही तर माझं नाव सांगा. त्यांनी फोन केले. आंब्याचा भाव हा 200 पासून 550 रुपये डझनाला गेला. आता हे कुठून कशामुळे झालं, तर तसंच मुंबईत माझ्याकडे जी मुलं आली होती, सर विडी काढी करता पण बापाकडे पैसा मागावा लागतो, काय करू, कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या आणि एकही पैसा मिळत नाहीये. म्हटलं एक काम करतो, मी आंबा पेटी मागवायचा विचार करत होतो, माणसं बघतो 22 पैकी 20 मुलं कामाला लागली. त्यांनी सकाळी 7 वाजता आलेल्या ट्रक, 250 ट्रकचा ट्रक 5 डझन पेट्यांचा, तो संध्याकाळी 7 वाजता त्याच्यात एकही बॉक्स नव्हता, ज्यातला एकही बॉक्स मला मिळालेला नाही. ते सगळे विकले होते. आणि मग त्यांना जोडून दिलं, मग ह्याने रेट वाढले, मग ह्याने सांगितलं मला, हे सगळं केलं. आणि आंब्याचं हे ज्या वेळेला सेव कोकण चालू झालं त्याच वेळेला आंब्याचा एक तयार केला. त्यानंतर फणस 9,500 फणस विकला, 3,500 ते 4,000 आंब्याचे 5 डझनाचे बॉक्स विकले. त्याकरता 100 रुपये त्या बागायतदारांनी ह्या मुलांकरता कमी केले होते. अशा पद्धतीने सगळा हे, म्हणजे इकडे स्वस्त आंबा मिळाला, तिकडे त्यांच्या व्यापाराचं हे झालं, ह्या मुलांचं भरलं झालं, 500 रुपये पर बॉक्स मध्ये मिळायला लागले. आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून 9,500 फणस विकला. त्यानंतर परत सीझन संपेल असं झालं. मग त्यांना जवळजवळ 30 मे पर्यंत जोपर्यंत वादळ येत नाही तोपर्यंत 300 ते 350 किलो फिश विकत होतो. मुंबईकरांना आम्ही ताजं फिश दिलं. त्या 6 दिवसाच्या वादळानंतर सातत्याने पुढे, म्हणजे आषाढी एकादशीला सुद्धा 125 किलो फिश गेले. आणि त्यात सगळे मराठी लोक जवळजवळ घेणे 90%. ही तर मजा आहे. आणि त्याच रीतीने आपण कुठेतरी पैसा द्यायला लावला. त्याचबरोबर आपलाच मुंबईचा क्षत्रिय मराठाचा कार्यकर्ता जो आपला कमिटी मेंबर आहे विनायक चव्हाण, त्याला बरोबर घेऊन जवळजवळ आज 20,000 घरात ताजा भाजीपाला हा आपण सप्लाय करतोय. ताजा भाजीपाला लक्षात ठेवा. ते सप्लाय करण्याकरता त्यांनी काय वापरले माहितीये, आम्ही वापरले तिकडच्या मोलकरणी, ज्यांना आपण व्यापार करायला शिकवलं, त्यांचा वापर करून त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे त्यांचा उपयोग, त्यांना मिळणारा पैसा म्हणजे जेमतेम 2 ते 3,000 4,000 रुपये पैसे मिळवणारे 10,000 ते 15,000 रुपये कमवायला लागले. आज शेतकऱ्याकडून जो भाजीपाला पूर्ण ऐका, शेतकऱ्याकडून जो भाजीपाला जातो तो भाजीपाला हा शेतकऱ्यांना जो व्यापारी रेट देतो त्याच्यापेक्षा आम्ही जवळजवळ 10 ते 20% रक्कम जास्त देतो. तिकडून भाजीपाला येतो. ज्या वेळेला मुंबई टोमॅटो 80 रुपये किलो होता त्यावेळेला आपण 48 रुपये किलोने टोमॅटो विकलाय.
अशा प्रमाणात विकून सुद्धा आपल्याला प्रॉफिट होतोय. मी आज मराठा क्षत्रिय मराठाच्या मुलांना तेच सांगतोय की तुम्ही तुमच्याकडचे जे शेतकरी आहेत, मी शेतकऱ्यांकडून दुसरा कोणताही नाही, त्या शेतकऱ्यांकडून डायरेक्ट मालिकडे पाठवू शकता का? आपण आपल्याकडे टेम्पो आलेले आहेत, ते करू शकतो का? आता महत्वाची परिस्थिती, आता 6 दिवस जवळजवळ आमच्याकडे भाजीपाला आलेला नाही. याचं कारण काय माहिती? आपलीच आंदोलन. मला मान्य आहे की आंदोलनात तुम्हाला जर ट्रक आणि टेम्पो अडवले नाहीत तर काहीच होणार नाही. आपण यशस्वी झालो असं सरकारला वाटणार नाही. पण ते टेम्पो आणि सगळा कारभार हा जेव्हा एपीएमसीला जात असेल किंवा व्यापाऱ्यांकडे जात असेल तेव्हा नका विकू ना. पण तोच माल शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे आणि डायरेक्ट आपल्या माणसांकडे येतोय. आपल्याच गरीब आया बापड्यांना, ज्यांना घर चालवायचे, त्यांना पैसा मिळतोय. अशा ना तुम्ही त्याच्यावर पैसा, आपण क्षत्रिय मराठाचा आपण शिक्का लावू, एक स्टिकर लावू, पण त्या टेम्पोना तर पाठवा. माझं आवाहन आहे. आणि ते जर आपण करू शकलो तर मी प्रत्येक मुलाला, मी जसं कोकणात सांगतोय तसंच मी पश्चिम महाराष्ट्रात सांगतोय, तसंच मी उत्तर महाराष्ट्रात सांगतोय, अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व मराठा मुलांना सांगतोय की तुमचंही उत्पन्न गावात राहून 10,000 रुपये होईल. ही आमची जबाबदारी राहील. आणि जबाबदारी घेते ती आई, कर्तव्य करते ती शेजारी, मावशी, आत्या, काकी. मी आईबद्दल बोलते. मी जबाबदारी घेतोय आणि जबाबदारी घेणं हे माझं काम आहे. मी कधीही नागरिक शास्त्रात इकडे शिकलो, हक्क आणि कर्तव्य, त्यानंतर कधी वापरलं नाही. मी जबाबदारी आणि अधिकारवरच काम केलेलं आहे. जशी मी जबाबदारी घेतो तसे मला अधिकार पण प्राप्त होतात, तुम्हाला सांगण्याचे आणि तुम्हाला अतिशय ठामपणे सांगायचे. बोला मॅडम. सर थँक्यू. म्हणजे तुम्ही सेव्ह कोकण बद्दलचा एक आदर्श दिला. पण अजूनही म्हणजे प्रश्न साधारणतः असा आहे की मराठा समाज हा फक्त कोकण किनारपट्टी किंवा इथे नाहीये, उलट बाकीच्या महाराष्ट्रामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की कोकणामध्ये सुफल सृजल आहे, म्हणजे कोकण, तिकडे आंबा आहे, फळस आहे, नारळ पोफळीच्या बागा आहेत, समुद्र आहे, समुद्राच्या रिलेटेड जे व्यवसाय आहेत तर ते उपलब्ध आहेत, काही रिसोर्सेस तिकडे उपलब्ध आहेत. रेस्ट ऑफ द महाराष्ट्र, जिकडचा जास्तीत जास्त तरुण हा शेतकरी वर्गातून, शेतकरी घरातून आलेला आहे. आणि अशा शेतकरी घरातून आलेल्या लोकांसाठी काय संधी आहेत, नेमक्या काय संधी उपलब्ध आहेत? फॉर एक्झाम्पल, आता जैविक तंत्रज्ञान येऊ घातलंय, सेंद्रिय शेती, या सगळ्या गोष्टी, किंवा शहरांमध्ये आपण बघाल तर ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सना खूप जास्त मागणी आहे. तर आपल्या मराठी मुलांनी त्याकडे कसं अप्रोच, म्हणजे स्वतःला त्यांनी कशा पद्धतीने प्रेझेंट केलं पाहिजे किंवा तेव्हा त्याच्यातून त्यांना बेनिफिट मिळेल, हा एक पहिला मुद्दा. आणि कोणताही व्यवसाय सुरू करण्याचं, फक्त शेतीच नाही तर ह्या व्यतिरिक्त आपल्या शेती, पशुपालन ह्या व्यतिरिक्त बाकीचे व्यवसाय जे आहेत, अगदी म्हणजे आपण बघतोय की गुजराती, जसं तुम्हीच उदाहरण दिलं की गुजराती मारवाडी लोक आहेत जे प्रत्येक व्यवसायामध्ये तुम्हाला दिसतात. मी स्वतः आता कोल्हापुरात राहते, मला कोल्हापुरात बघते तर मी इकडे पण भरपूर अगदी गुजराती मारवाडी लोक, उलट इकडे जास्त आहेत. लोकांना असं वाटतं कोल्हापुरात मराठी, इकडे गुजराती मारवाडी लोकांचे सगळे मार्केटच्या मार्केट आहेत. अशा पद्धतीने की एखादा जर ह्या क्षेत्रात, म्हणजे अगदी कपड्याचं क्षेत्र म्हणू नका, कोणतंही क्षेत्र म्हणू नका, मी फक्त कुठल्या तरी कम्युनिटीला पॉइंट आउट करत नाहीये, पण बाकीचे जे कम्युनिटी आहे, जे वेगवेगळे व्यवसाय करतात, ते व्यवसाय जर मराठी मुलांना सुरू करायचे असतील तर त्यांनी कुठून सुरुवात केली पाहिजे? फॉर एक्झाम्पल, मराठी मुलांनी पाणीपुरी विकायची झाली, त्यांना जर वाटलं की आपण पाणीपुरी फूड व्यवसायामध्ये जाऊ शकतो, जसं तुम्ही म्हणालात की साऊथ इंडियन लोक फूड मध्ये आहेत, मग त्या इंडस्ट्रीमध्ये मराठा मुलांनी जायचं असेल तर त्यांनी कुठून सुरुवात करायला पाहिजे, किंवा त्यांच्यासाठी त्यांना काय संधी कुठून उपलब्ध होतील? आणि अशाच पद्धतीने बाकीच्या व्यवसायांसुद्धा, शेती, पशुपालन ह्याच्यामध्ये व्यवसायाच्या कशा संधी आहेत, किंवा त्याच्यासाठी अप्रोच करण्यासाठी, त्याच्यातून नवीन संधी उपलब्ध करून त्याच्यातून व्यवसाय उभा करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात तो व्यवसाय उभा करण्यासाठी मुलांनी किंवा आपल्या तरुण मराठा लोकांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत, ही एक गोष्ट. आणि शेती, पशुपालन ह्या व्यतिरिक्त बाकी कुठल्या संधी त्यांनी ऍडॉप्ट केल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात कुठून केली पाहिजे, ह्याच्याबद्दल एक थोडक्यात सांगा. जास्त म्हणजे त्यांना त्या बाबतीत मार्गदर्शन त्या बाबतीत करा. तुम्ही मगाशी म्हणालात की कोकणात बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध आहेत. कोकणात बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध असतात तरी सुद्धा मी कोकणातला माणूस हा आळशी आहे, हे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो.
जी त्याचं कारण असं तुमच्याकडे सहजगत्या उपलब्ध होणार. म्हणजे आंबा लावल्यानंतर त्यांना फार मोठी हे करावं लागत नाही, कोकम लावल्यानंतर पाणी वगैरे काही द्यावं लागत नाही, बागायत स्पेशली करावी लागत नाही, तरी सुद्धा त्या गोष्टी मिळतात. जी त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ते शेतकरी हा कोकणातला नाही, शेतकरी कोकणातला एवढाच की भात पिकवणं, जी त्याच्यापेक्षा शेती फार कमी करतो. आता जो जी पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे, पश्चिम महाराष्ट्राचा भागातला विकास हा साखर कारखाने आणि अनेक कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ते मोठे झाले. पण त्यात सुद्धा जो गरीब शेतकरी राहिला तो शेतकरी राहिला, त्यांची मुलं ती गरीबच राहिली. त्यांच्याकरता स्पेशली शेती व्यवसाय हा एक पहिला मार्ग आहे, जो ऑर्गॅनिक शेती. आणि ती शेती जेवढी कमवतील, जेवढी तयार करतील, तेवढा मुंबईत उचलून इकडे पण क्षत्रिय मराठीची टीम तयार करून आपण ते काम करू शकतो. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही एक जो मगाशी गोष्ट सांगितली की तो मुलगा ना तिकडे शेतीत कंटाळतो, पाणीपुरी कंटाळतो, कारण का लाज वाटते. तुम्हाला एक खरं सांगू जी की मुंबईत अख्ख्या महाराष्ट्रातून अख्ख्या देशातून लोक येतात आणि जाताना ते पैसे घेऊन जातात. कसे घेऊन जातात? अगदी इकडे ना महाराष्ट्रात सुद्धा तो जाताना गॉगल घालून, त्या लेबल लावलेलं गॉगल, चकाचक शर्ट, मस्तपैकी हातात बॅग, शूज, अशी जबरदस्त, म्हणजे जणू काय तो फॉरेन वरून आलाय आणि त्याला किमान करोडोचा पगार आहे अशा थाटात तो गावात येतो. हेच लक्षात ठेव. सूत्र एकच. मला गावातल्या गावात आम्ही काय केलंय, त्या बायकांचं काय केलंय, तर ती बाई भांडी घासायला ना स्वतःच्या वस्तीमध्ये नाही जात, ती थोडी लांब जाते. तसं त्या बायकांना मुलुंडच्या बाईला मुलुंड भांडूपमध्ये दिलंय, भांडूपच्या बाईला मुलुंडमध्ये दिलंय, कांजूरच्या बाईला मुलुंडमध्ये दिलंय. अशा प्रकारची कामं आवडून, कारण तिकडे कोण ओळखत नाही. आणि येताना पैसे घेऊन आले की बास झालं. येताना परत साडी चकाचक, बाकीच्या वेळेला ऍप्रॉन मध्ये असते, ती मास्क असतो, कोणीच नाही. माझं म्हणणं, ह्या सगळ्या गोष्टी मला ह्या मुलांची ना लाज वाटणं हे स्वाभाविक वाटतं. आपण त्यावेळेला नेहमी लाजतात, हे करतात. नाही, गुजराती माणसं इकडे येऊन करतात ना, त्या गुजरातमध्ये काय माहितीये काय करतात म्हणून. उडपीचा माणूस इकडे येऊन प्लेट वगैरे घासतो, तिकडे जाताना कसा जातोय बघितलंय तुम्ही? हे लक्षात ठेवून द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला मी खरं सांगतो, त्या मुलांनी शेजारच्या गावामध्ये जाऊन ही मेहनत करायला हरकत नाही का? तुम्हाला सांगतो, एक संगमनेरचा माझा मुलगा आहे, तो त्याने व्यापारी म्हणून त्याने बरंच एक काम केलं. त्याने एक हॉटेल टाकलं, तर त्याला छोट्या अकोल्यामध्ये नाही टाकलं, छोट्या अकोल्यामध्ये राहतो आणि संगमनेरला टाकलंय. हे लक्षात ठेवा. जिकडे माल जातो, जिकडे गोष्टी जातात तिथपर्यंत त्या मुलांनी शेतीची सगळी कामं केली तर चालतील. त्यांनी डेअरी फार्म चालू केला तर चालेल, गावठी कोंबड्यांचे प्रोजेक्ट चालू, त्यात जे चालू करतील ना ते. आणखीन एक तुम्हाला संधी म्हणून सांगतो की आपल्याकडे आत्ता महानंदा डेअरीची सगळं संपूर्णपणे सेटिंग माझ्याकडे आहे. काय आहे तर त्याचा दूध, त्याचे बाय प्रोडक्ट, लस्सी, श्रीखंड, हे सगळे प्रोडक्ट प्लस टेट्रापॅक, ह्याची एजन्सी माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला जी एजन्सी मी देऊ शकतो. मग काय आहे परिस्थिती अशी? आज परिस्थिती अशी आहे ना की अख्ख्या मुंबईत जेमतेम 2 ते 3% महानंदा दूध विकलं जातं. का? तर बऱ्याच वेळा ते कमी आलं म्हणून, सर्व्हिस मिळाली नाही म्हणून, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला डीलर नाही म्हणून. आणि अमूलने सगळा जवळजवळ 90 ते 95% कॅप्चर केलंय. मग मी त्यांना जायला सांगतोय का? एक लक्षात ठेवा, मी त्याला जायला नाही सांगत, मी त्या गुजराती माणसाला जायला नाही सांगत, मी त्या कोणत्याही साऊथ इंडियन माणसाला जायला नाही सांगत. मी माझी चव ही तिकडे बाजूला मांडून ती माझ्या माणसाला खिशाला परवडेल अशा रेटमध्ये देऊन, जेव्हा मी त्याला देईन त्यावेळेला माझी गर्दी, हे मराठी माणूस ना मराठी माणसाकडे येत नाही. अरे पण मराठी माणूस मराठी माणसाला स्वस्तचे पण देत नाही ना. ते स्वस्त देणं, ह्याच्यामुळे 20,000 कस्टमर झालेत. लक्षात ठेवा, सगळे गुजराती माणसं गुजराती माणसाकडून घेतील, नाही घेणार. जर स्वस्त तुम्ही दिलं, आम्ही भाजीपाल्यात ते सिद्ध करून दिलंय. ह्यातला कोणताही प्रोजेक्ट कोणत्याही माणसाने केला, कोणताही प्रोजेक्ट हातात घ्या, तिकडे त्याकरता आपल्याकडे टीम आहे, जी टीम त्यांचं लोन सँक्शन करून देईल, त्याचं मार्केटिंग सिस्टीम त्यांना देईल. आता मी तुम्हाला जे सांगितलं, ज्या व्यवसाय दिंडीमध्ये तुम्हाला पण मी ऍड केलंय, त्या व्यवसाय दिंडीमधून आपण बेसिक सेलिंग टेक्निकचा ट्रेनिंग प्रोग्राम देतोय. आणि या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये किती मुलं आहेत, किती मुलांचं येणार, किती माणसं ते ऐकणार, आणि किती माणसं मी सांगितल्याप्रमाणे जगणार. मी शिकवीन, मी बोलेन, मी मांडेन,
ह्यापेक्षा जास्त तुम्ही ते स्वीकारणार आहात का? आणि जर तुम्ही स्वीकारलं नाही तर ती तुमची चूक नाही. मला तुम्हाला शिकवता आलं नाही, कारण मला चांगलं आई होता आलं नाही. माझं जेवण तुम्हाला आवडलं नाही, तुम्ही जेवला नाहीत, याचा अर्थ एकच की मी जेवण चांगलं केलं नाही. मग चांगली आई असंच करते ना, पालेभाजी मुलगा खात नाही ना, मग पराठ्यामध्ये ती ऍड करते ना. खातो ना मुलगा, खातो की नाही, हे लक्षात ठेवा. मॅडम ऐकायला येत नाही तुम्हाला? ऐकायला येत नाहीये? येते सर, तुम्हाला येते मला ऐकायला. येते सर, येते, मी ऐकू शकते तुम्हाला. आणि ह्याच्यात आता तुम्ही जो मुद्दा मांडला ना, त्याच्यावरूनच एक कोणताही व्यवसाय मी तुम्हाला आता सांगतो ना, आता एजन्सी मी आपल्याकडे क्षत्रिय मराठाकडून माझ्याकडे काही आल्या, पुण्याची एजन्सी, मी पुण्याची एजन्सी, दुधाची एजन्सी देतोय. आता त्यात मला आपल्याच माणसाने सांगितलं, म्हणजे ज्या तिकडच्या एमडीने सांगितलं की सर आम्ही तुम्हाला ऍड द्यायला तयार आहोत, सगळं काही द्यायला तयार आहोत, तुम्ही हे करा. आता मी त्यांचं तिकडची मार्केटिंग टीम आहे, त्यांना मी ट्रेनिंग देतोय. ती मार्केटिंग टीम सगळी मराठी आहे. दुसरी मार्केटिंग टीम तयार करते प्रायव्हेट, त्यांना ट्रेनिंग देऊन तयार करणार आहे. ज्यांचा खर्च हा महानंदाचा खर्च निम्म्या खर्चाची ही टीम तयार होईल. आता मूळ कसं आहे, तो सेल वाढण्याकरता ते ऍडव्हर्टाईज द्यायला तयार आहे. मी ऍडव्हर्टाईज मध्ये काय टाकणार आहे? मी काही नाही टाकणार, मी एकच वाक्य टाकणार, मराठी दूध, महानंदा दूध, बस. सर आय एम सो सॉरी, माझा आवाज येतोय का? हा येतोय येतोय येतोय. अच्छा, आय एम सो सॉरी. आता तुम्ही महानंदा डेअरी हा एक व्यवसायाचा ऑप्शन म्हणून सांगितल्यानंतर तुम्ही एक मुद्दा मांडलात की अशी कोणती परिस्थिती आली की तुम्ही त्याची फ्रँचायझी घेऊ शकत नाही. तर आय एम सो सॉरी. इकडे वातावरणात काहीतरी झालंय त्याच्यामुळे आय एम सो सॉरी फॉर दॅट. आवाज नाही येत. हा, तर परिस्थिती बद्दल जे तुम्ही म्हणालात, तर आता येतोय आवाज? येतोय. हा, येतोय. तर फ्रँचायझी घेण्यासाठी जी परिस्थिती आवश्यक आहे, सगळ्यांना एकच मोठा प्रश्न पडतो की व्यवसाय कोणते, फ्रँचायझी असो, फ्रँचायझी घेण्यासंबंधी असो किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात असो, भांडवल कुठून आणायचं? आता कसं सांगतो तुम्हाला जी. ह्याची फ्रँचायझीज घ्यायला मी त्यांना भांडवल एकच, आपल्याला किमान पैसा उपलब्ध करून देता येतो. 25 ते 50 हजारापर्यंत केलं, पैसा जो उभा केला, जे तुम्हाला गव्हर्नमेंट कडून लोनही आज मिळतं, तेवढा उभा केला तर त्यांचा मी व्यवसाय चालू करू शकतो, आधी मुंबईतही आणि कुठेही, महाराष्ट्रात कुठेही. तो पैसा कसा मिळेल, काय मिळेल, याकरता आपल्याकडेच क्षत्रिय मराठातर्फे आपण काही स्कीम आहेत, म्हणजे आपल्यातर्फे आपण जी ह्याची सेंटर्स उभी करतोय, नॉलेज सेंटर्स उभी करतोय ती. त्याचप्रमाणे आपण टेम्पो गोळा करून दिलेले आहेत, ते टेम्पो, ह्या सगळ्या गोष्टींचा मी उपयोग करणार आहे. लक्षात ठेवून द्या, प्रत्येक गोष्ट जी जी उपलब्ध आहे, मी तुम्हाला मगाचपासून सांगतोय की एकच गोष्ट की तुम्ही किती जण मला मुंबईत भाजीपाला आणून देता. आजच्या घडीला मी 3 ते 4 टन भाजीपाला विकतोय, माझी आजची गरज आहे 10 ते 15 टन. किती जण मला भाजीपाला डायरेक्ट मला सप्लाय करायचा विचार करताय? तुम्हाला ताबडतोब इकडच्या इकडे डिलिव्हरी मिळेल. शेतकऱ्यांचा तेवढा विश्वास असायला पाहिजे. तुम्हाला माल घेतल्यानंतर मालाचं वजन करून तुम्हाला डिलिव्हरीच्या आगे तुम्हाला पैसे मिळतील. आपण त्या शेतकऱ्यांचा इन्शुरन्स काढतो, त्या ड्रायव्हरचा इन्शुरन्स काढलेला असतो जो आपल्याला माल आणून देतो. दुसरी गोष्ट, त्या लोकांना आपण एक वर्ष टूर देतोय, म्हणजे दरवर्षी आपण कोकणातली किंवा कुठेतरी बाहेर टूर देतोय. त्याचबरोबर त्यांना 100% रिझल्ट देतोय की तुम्हाला जो काही हे लागेल, पैसा लागेल, ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने आपण उद्या उभं करणार आहोत. मला किती जण द्यायला तयार आहेत? आत्ताच्या घडीला मालाडला लगेच 100 लिटरची माझ्याकडे ऑर्डर राहील, अशा किमान 7 ते 8 जण म्हणून आज माझ्याकडे 5000 लिटरची ऑर्डर वाढली आहे. पण मी नाही केलंय ते, हे तुम्हीच केलंय. आणि हा बिझनेस माझा नाही, तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, ह्यातला एकही बिझनेस माझा नाही, माइंडचा बिझनेस माझा नाही. माइंड फक्त आणि फक्त ज्यांना पैसा उपलब्ध नाही, जिकडे पैसा टाकू शकत नाही, तिकडे मी पैसे टाकून महानंदाची एजन्सी घेतली. तुम्हाला मिनिमम पैशाची एजन्सी मिळेल, तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पैसे द्यावे लागतील. ते किती असावे लागतात? 25 ते 30 हजार. तुमच्यापैकी कोणत्याही मुलाने सांगावं, मी भाजीपाला घेऊन येतो सर, मला भाजीपाला, माझ्या गावामध्ये मला विश्वास आहे, गावातला सगळा भाजीपाला उचला, तुम्हाला मी भाजीपाल्याची ऑर्डर देतो. मासे संपूर्ण सातपाटी ह्याच्यापासून सगळे मासे
मुंबई हे मार्केटिंगचे क्षेत्र आहे. पुण्यामधून ऑर्डर आहेत, नाशिकमधून ऑर्डर आहेत, नगरमधून ऑर्डर आहेत, सांगलीमधून ऑर्डर आहेत, सगळ्या ठिकाणी. कारण ताजा माल मिळत नाही. ज्या वेळेला लॉकडाऊन होतं, ज्या वेळेला वादळ आलं, ज्या वेळेला पावसाळा चालू होता, त्यावेळेला मासे, ताजे मासे डायरेक्ट बोटीवरून उतरणं असं मिळणारं एकच ठिकाण होतं, ते म्हणजे माइंड नावाचा ब्रँड गोळा केलाय. आणि माइंड नावाचा नुसता ब्रँड गोळा केलेला नाहीये, तर माइंड नावाचं ऍप तयार केलं. आपलं स्वतःचं एक्सपोर्ट आहे. हे माझा बिझनेस नाहीये, तो पण एक श्वेता म्हणून एक माझी विद्यार्थिनी आहे, तिला डेव्हलप झालेला आहे, तिने डेव्हलप केलेलं आहे. आज आपलं जबल अलीला ऑफिस आहे दुबईमध्ये. किती जण करणार आहेत? जे करू इच्छितात ना त्यांनी माझा नंबर घ्यायला हरकत नाही. मी तुम्हाला शेवटी नंबर देऊन जाणार आहे. आपण आत्ता नंबर देतो, 8451033013. वैभव नंबर टाकून दे. वैभव पाटील नंबर टाक ह्याच्यावर ग्रुपवर. ते खूप महत्वाचं आहे ना. आता किती जण ते करणार आहेत, किती जण त्याच्यावर विचार करणार आहेत? माझं म्हणणं, कोणत्याही काम करणाऱ्या माणसाला पैसा मिळवून देणं ही माझी जबाबदारी आहे, परंतु त्याकरता सचोटीने असणं हे त्याचं काम आहे. आयुष्यभर तुम्ही आणि मी, जे तुमच्याशी मी बोललो, तुम्ही आणि मी आपण धमाल करत आलो, दुसरं काही केलं नाही, ज्याला लोक काम म्हणतात. एम आय राईट? येस सर. आणि तेच करतोय ना. प्रत्येक मुलाला धमाल करायला मला शिकवायची आहे, तर आपण कमाल करू ना. गुजराती लोकांना हलवायचं नाही, साऊथ इंडियनना हलवायचं नाही. आपला व्यवसाय असा तयार करायचा ना की आपल्यामुळे ते जर 100 रुपयाला देतात, आपण 99 रुपये किंवा 95 रुपयाला देत असू, तर आपला माणूस आपल्याकडेच येईल. मी ह्या गणपतीला केलंय ना. या बाबतीतच ह्याच प्रश्नावरती मला म्हणजे हाच पकडून मला हे सांगायचंय की आपल्या माणसांनी सुद्धा आपल्याकडेच यावं, यासाठी जे आवश्यक असणारी गोष्ट आहे ब्रँडिंग. पहिली गोष्ट तर भांडवल, ज्यासाठी तुम्ही सांगितलं मी की भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणारी मराठी समाजातील काही हे आहेत. आणि याशिवाय भारत सरकारच्या महाराष्ट्र शासनाकडून ज्या भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून ज्या योजना असतात त्याची माहिती उपलब्ध करून दिली जाईल असं तुम्ही म्हणालात, म्हणजे इनडायरेक्टली. भांडवल आणि ब्रँडिंग असं असलं पाहिजे. हे ब्रँडिंग कुठे शिकवलं जाणार? आणि आपल्या मालाचं ब्रँडिंग करून किमान आपल्या लोकांनी तरी आपल्याकडून घ्यावं. म्हणजे मराठी माणसांनी हॉटेल सुरू केलं तर त्यामध्ये डोसा खायला पण मराठी माणूस आला पाहिजे. डोसा खायला त्याने साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जायची गरज नाहीये. ही जी मानसिकता आहे. आवाज येत नाहीये का माझा? हॅलो, जवळ घ्या. आता येतो का? जी, मी म्हटलं की ब्रँडिंग करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, ब्रँडिंग कसं करावं ह्याचं प्रशिक्षण कुठे मिळेल, किंवा ह्या बाबतीत की ही गोष्ट मराठी मुलांना. माईक जवळ घ्या, माईक. हा, असं लावून ठेवा. हा, सो ब्रँडिंग कसं करता येईल आणि त्याचं प्रशिक्षण मराठ्यांना कमी खर्चामध्ये कुठे उपलब्ध करून जाईल, कारण त्यांना परवडलं पण पाहिजे त्यांच्या रिस्पेक्टिव्ह शहरामध्ये. कारण पार अगदी महाराष्ट्र फक्त मुंबई किंवा त्याच्या आजूबाजूला नाही पसरलेला आहे, तर नंतर पासून तर नागपूर पर्यंत आणि सगळ्या. माईक जवळ ठेवा, मध्ये मध्ये आवाज जातोय. जी, मला कळलं. आता मी बोलू? जी, तुमचा आवाज येतोय. हा, काय माहिती, आपण ब्रँडिंग वगैरे सगळं बोलतो ना. आज ढोकळ्याला ब्रँडिंग नाहीये, पापड्याला ब्रँडिंग नाहीये, भाजीपाल्याला ब्रँडिंग नाहीये, आणि ब्रँडिंगच्या पेक्षा जास्त आज मॉलमध्ये जाऊन सुद्धा सर्वसामान्य कडधान्य जास्त विकली जातात. हे तुम्हाला माहिती आहे ना. ब्रँडिंग केल्यानंतर नो डाऊट ब्रँडिंग केल्यानंतर बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत, त्याला मला आक्षेप घ्यायचा नाहीये. पण ब्रँडिंग पेक्षा जास्त स्वतः ना, आभास पाटील नावाचा ब्रँड, कल्पना नावाचा ब्रँड, हा ब्रँड तोराच्या आधी येतो, नंतर तोरा ब्रँड येतो, नंतर माइंड ब्रँड येतो. एम आय राईट? वैभव ब्रँड आधी येतो. लक्षात ठेवा, आमचा विनायक, ज्याला विनायका म्हणतो, तो ब्रँड आधी येतो. आणि विनायक हा बघितल्यानंतर त्याच्याबद्दल विश्वास वाढणारी टीम वेगळी तयार होते. माझं म्हणणं, तुमच्याकरता विश्वास वाढणारी टीम, तुम्हाला जे अडेल ब्रँडिंग करता माणसं आपल्याकडे आहेत, टीम आहे अख्खी. लोन देणारे आपल्याकडे आहेत, सबसिडी मिळवून देणारे आपल्याकडे आहेत,
कोणताही प्रोजेक्ट फॉर्म मध्ये देणार आपल्याकडे आहे, पण त्याकरता तुम्हाला खर्च करावा लागणार. इतरांकडे तुम्हाला 50,000 रुपये खर्च करावे लागतील, तिकडे 5,000 करावे लागतील. इतरांकडे तर 5,000 करावे लागतील, तर इकडे 1,000 करावे लागतील. एवढं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. पण पैसा टाकल्याशिवाय नाही. आणि मी आता बघतोय की मी जवळजवळ दिल्लीमध्ये एवढ्या लोकांना शिकवतोय, जवळजवळ 600 माणसं आहेत. 600 माणसाशिवाय माणसाबरोबर किती माणसं माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला असतात. तर जो प्रोग्राम 25,000चा असताना सुद्धा मी 25,000 रुपये घेतो. जवळजवळ 1.25 ते 1.5 लाख रुपये लोक इतर घेतात. आणि असं असताना मी तो फ्री देत असताना किती लोक येतात? त्यात फक्त कोकणातली लोक नाही आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातली आहेत. सगळ्या ग्रुपवर आहे. आपल्या ग्रुपमध्ये ऐकणारे पण काही लोक आहेत, आता ऐकणारी. आणि असं असताना किती लोक त्याच्यावर रिप्लाय देतात, किती लोक त्याच्यावर अभिप्राय देतात, किती लोक त्याच्यावर अहवाल देतात. तर जेमतेम 1% काय करणार? माझं म्हणणं फ्री देणार नाही याच्या पुढे, हे ठरवून टाकलं मी. मग काय घेणार? 1 रुपया तरी घेईल. म्हणून शेवटचा प्रोग्राम जो घ्यायचा आहे तेव्हा मला 500 लोकांची अपेक्षा आहे. आणि 500 लोकांकडून मी 500 रुपये, आणि जर 500 झाले तर 300 रुपये मी घेणार आहे. का घेणार आहे? तर कारण तो प्रोग्राम देताना माझ्याकडून मी एकांकडून पैसे घेत नाही, मला खर्च येत नाही. त्या वेबिनार देताना म्हणून चालून देतो, तिकडे मला पैसे टाकावे लागणार आहेत. मी खिशातून पैसे टाकून नाही करणार. मी माझं मन देईन, मी माझं डोकं देईन, मी माइंड सॉफ्टवेअर देईन, मी सगळं देईन. पण पैसा हा पेरल्याशिवाय पैसा उगवत नाही, त्याच्यावर माझा गाढ विश्वास आहे. आणि त्याच्यावर माझा ट्रेनिंग प्रोग्राम. आणि म्हणून म्हटलं की हे मिळत नाही ब्रँडिंग. मला नो डाऊट ब्रँडिंग असायला हवं, पण तुम्ही आधी ब्रँड हो ना. आता मला कल्पनाशी मी बोलल्यानंतर कल्पनाशी मला सातत्याने बोलावंसं वाटलं. इथे कल्पना इज अ ब्रँड फॉर मी. आभास पाटील जर तुम्हाला हवा असेल तर तुमच्याकडे ब्रँड फॉर यू. हे आभास पाटील नावाचा ब्रँड आहे, तो मी वापरला. मी माझे शूजचा ब्रँड बाटा, आदिदास, हे शूज वापरल्यानंतर माझी पर्सनॅलिटी काय दिसते, त्याने ब्रँड तयार होतो. तो माझ्यामुळे होतो. तुमच्यामुळे आम्ही ब्रँड होणार आहोत. तुमच्यामुळे क्षत्रिय मराठा ब्रँड होणार आहे. हे होणार आहे का? ह्या वैभवने आपला सेशन अरेंज केलं. आज वैभव नाही येऊ शकला ना, तर त्याला विसरून चालू का? तो माझ्याकडचा ब्रँड आहे. आणि त्याने मला जोडलं, त्याने मला ओळखलं. तो सेम माझा भाचा विनायक. अरे त्याने आज जे क्षेत्र उभं केलंय, इमॅजिन करू शकत नाही, इमॅजिन करू शकत नाही कोणी. आज विचार करा, जिकडून तिकडून. आज भाजीपाला आम्हाला कमी येतोय म्हणून आम्ही भाजीपाला कमी सप्लाय करतोय. 20 मुलं वेड्यासारखी काम करतायत. ती सर्व कोकणातली मुलं नाही आहेत, निश्चित कोकणातली आहेत, मराठी मुलं आहेत सगळी. आज नाही कोण भैयाकडे भाजीपाला हे घेत नाही. भैया येतात आणि निघून जातात हल्ली आमच्याकडून. आम्ही भैयाने जायला नाही सांगितलं, पण भैया येऊन निघून जातील. आणि बघता बघता जातील म्हणजे डायरेक्ट युपी मध्ये जातील. मी युपीच्या विरोधात आहे का? मी गुजरातांच्या विरोधात आहे का? नाही, मी भूमिपुत्रांच्या बाजूने आहे. मला भूमिपुत्र हवा आहे, जो क्षत्रिय मराठा आहे, जो मराठी माणूस आहे. म्हणून मराठी माणूस टिकला पाहिजे, म्हणून मराठी माणूस जगला पाहिजे, आणि त्याचाच बिझनेस असायला पाहिजे. तुम्ही जे म्हणालात ना की आपली माणसाने तरी आपला बिझनेस घेतला पाहिजे, नाही. आपण सगळ्यांकरता आहोत. आपली क्वालिटी एवढी असायला पाहिजे की आपला माणूस काय, इतर माणूस सुद्धा आपल्याकडून बिझनेस करायला येईल, इतर माणूस सुद्धा माझ्याकडून वस्तू घ्यायला येईल. हे लक्षात ठेवून द्या. त्या माधवकडे त्या हॉटेलमध्ये संगमनेरमध्ये जातात ना लोक, इकडून इकडून जातात आणि सांगतात की आभास तिकडे तसं हॉटेल आहे. अरे म्हटलं माझं पिंटू येते सांगायला मला अभिमान वाटतो. ब्रँड हा तुमच्या टेस्ट मध्ये असायला पाहिजे, ब्रँड हा तुमच्या बोलण्यामध्ये असायला पाहिजे, ब्रँड हा तुमच्या वागण्यामध्ये असायला पाहिजे, ब्रँड हा तुमच्या वेळेमध्ये असायला पाहिजे. वेळ पाळत नाही तो मराठी माणूस असतो. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामला जर 9चा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, आताचा आजचा प्रोग्राम 6चा प्रोग्राम, जर 6चा प्रोग्रामला 6 वाजून 2 मिनिटं मी आलो नाही किंवा 5 मिनिटं मी आलो नाही, तर माझ्या खुर्चीला हार घालून मोकळं व्हायचं, श्रद्धांजली व्हायची. आभास जिवंत नाही. जर जिवंत आहे ना तर पोचणार. बायकोचं ऑपरेशन झालं होतं, आडवा 38 टाके बसले होते, संपूर्ण पोट फाडलं होतं. रात्री 1:30 वाजता ऑपरेशन पूर्ण झालं. 1:30 वाजेपासून ती बेशुद्ध होती. फक्त उघडून बघितलं, आभास आहेस ना, बस तेवढंच बोलली आणि परत बेशुद्ध पडली. सकाळच्या 11च्या मिटिंगला मी उपस्थित होतो, त्यावेळेला ते लोक चॅट पडले. आणि प्रश्न असा होता की आभास कशाला आला? तुमच्या मुलांनी सांगितलं नाही, आभास सर जिवंत आहेत म्हणजे येणार, असं वाक्य त्यांनी वापरलं. म्हणून आम्ही थांबलो. आणि ते अग्रीमेंट ज्याच्याकरता मी 4 ते 5 तास घालवले असते कन्व्हिन्स करायला, ते अग्रीमेंट जी सँक्शन होऊन पडलं होतं तिकडे माझ्यासमोर, आणि मी 5 मिनिटात परत निघालो होतो. टाइम मॅनेजमेंट, वेळ पाळा. वेळेसारखी ह्या जगात दुसरी कोणतीही अमूल्य गोष्ट नाही. आणि ते पाळता येत असेल तर मराठी माणूस कधीही गनिमी खाव्याने खेळू शकतो. गनिमी खावा आपला आहे आणि आपणच तो आपला पाहिजे.
सर फारच उपयुक्त माहिती. म्हणजे आता मी तुमच्या एकंदरीत पूर्ण ह्याचं सिंहावलोकन करू इच्छिते, रिव्ह्यू. एक थोडस त्याच्या आधी मी माझं पण काहीतरी ऍड करून तुम्हाला सांगते की लाईक सरांनी जेव्हा आपण सुरुवात केली, सरांच्या इंट्रोडक्शन पासून सरांच्या कामाबद्दल, सेव कोकण, सेव मराठवाडा, सेव पश्चिम महाराष्ट्र, शेतकरी. ते माईक माईक जवळ घ्या. माईक 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 जवळ घ्या मॅडम. आवाज येतोय आता? आवाज येतोय आता? येतोय. जी. सो सर, सरांनी, म्हणजे मी सिंहावलोकन करतेय, मला जर काय चुकलं तर रेक्टिफाय करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात झाली आपली आभास पाटील सर, ज्यांचं माइंड हे सॉफ्टवेअर आहे, जे आपल्या तरुणांना, जे ऑलरेडी उद्योजक आहेत किंवा ज्यांना सॉफ्टवेअर नाही ते कॉम्प्युटर आणि मोबाईल मध्ये लोड करतील. सॉफ्टवेअर नाही, माइंड इज अ माइंड सॉफ्टवेअर. माइंड सॉफ्टवेअर हा जो प्रकार आहे तो अनुकरण आणि प्रतिक्रियेने किंवा मार्गदर्शनाने तयार होतो. माझी लेक्चर्स ऐकून ते माइंड सॉफ्टवेअर तयार होतं. जी. सो त्याचे काही लिंक्स सर म्हणजे आम्ही शेअर करूच. आणि त्याच्यानंतर सरांचं अत्यंत, म्हणजे साने गुरुजींच्या विचारांनी प्रभावित होऊन, म्हणजे अत्यंत वात्सल्याने प्रत्येकाला मदत करण्याचा वसा घेऊन सर गेली 22 वर्ष काम करतायत. ह्या अनुषंगाने आपण पुढे गेलो. व्यवसायातल्या सरांनी सुरुवातीच्या भाषण, त्यांच्या मुलाखतीत उत्तर देताना त्यांनी सांगितलं की माइंडसेट आई वडिलांनी पण आपल्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, आणि आपल्या पालकांनी पण अपडेट व्हायला पाहिजे. मुलांनी जर अप टू डेट व्हायचं असेल तर मुलांना काय हवंय ह्याकडे त्यांनी, म्हणजे त्यांना एक स्टिरियोटाइप्स, म्हणजे आपण एक पारंपरिक दृष्ट्या आपण जे डॉक्टर इंजिनियरचं शिक्षण देतो त्याच पद्धतीने त्यांना जाऊ न देता, किंवा त्याचंच त्यांना प्रेशराईज न करता, त्यांना काय हवं त्याच्यामधून त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि ग्रॅज्युएट होण्यापेक्षा यशस्वी होणं हे जास्त महत्वाचं आहे. सो हा आपण एक भाग शिकलो. आपण कोणत्या गोष्टीत मास्टर्स आहोत, आपण कोणत्या गोष्टीत, आपली मास्टरी कशात आहे, जॅक ऑफ ऑल आणि मास्टर्स इन नन अशी एक म्हण असते. तर आपण कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये, भले तुमच्याकडे 10 चांगल्या गोष्टी असतील, पण त्यातली कुठल्या गोष्टीत तुम्ही सगळ्यात जास्त चांगले आहात त्या गोष्टीवरती फोकस करून पुढे जा, असं सरांनी आपल्याला सांगितलं. त्यानंतर सरांनी आपल्याला सांगितलं की शेतीमध्ये ज्या संधी आहेत त्याबद्दल सरांनी काही मार्गदर्शन केलेलं आहे. कोकणामध्ये काही संधी उपलब्ध आहेत, परत इतर कोकण सोडून बाकीच्या महाराष्ट्रामध्ये शेती, दुग्ध व्यवसाय आणि ऑर्गॅनिक शेतीकडे वळा, असं त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यानंतर महानंदा डेअरी, महानंदा डेअरीचं सरांकडे खूप जास्त म्हणजे त्याचे काही हक्क आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्या महानंदा डेअरी आणि डेअरी प्रोडक्ट्सच्या संदर्भात जर व्यवसाय तुम्हाला करायचा असेल तर त्यासाठी सरांशी संपर्क साधलात तर तुम्हाला फ्रँचायझीज मिळून, किंवा तुम्ही त्याचं उत्पादन तुम्ही वाढवून आणि स्वतः त्याच्यामध्ये व्यवसाय त्याच्यामध्ये पुढे नेऊ शकता स्वतःचा, आणि पैसे कमवू शकता. वेळ पाळणं खूप महत्वाचं आहे. मराठी माणूस व्यवसायाच्या दृष्टिकोनात वेळ पाळण्यात खूप मागे पडतो, आणि त्याच्यामुळे आणि प्रॉपर प्लॅनिंग आणि डिसिप्लिन नसल्यामुळे तो मागे पडतोय. हे सरांनी आपल्याला अधोरेखित करून दिलेलं आहे. बाकी व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या भांडवल आणि इतर ज्या गोष्टी आहेत, इतर जी परिस्थिती माणसाकडे निर्माण होते, तर त्यासाठी लागणारं मार्गदर्शन, पुरेपूर मार्गदर्शन क्षत्रिय मराठाकडून मिळेलच, याची सरांनी आपल्याला गॅरंटी दिलेली आहे. सो सर बरोबर बोलते झालंय का? म्हणजे तुम्ही मला सांगा की ह्याच्यातला काही भाग सुटलाय का तुमच्या ह्या सिंहावलोकन जे केलं त्याच्यामध्ये? आता काही गोष्टी राहिल्या. समजा आता आपण हे सगळं कोकणाशी रिलेटेड आपण घेतलं. माझं म्हणणं पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात चांगली ताकद आहे ती म्हणजे आपण सगळे एक आहोत. तुम्हाला जो समज आहे की कोकणामध्ये मराठा कमी आहेत, नाही. जेवढे प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात, जेवढे प्रमाणात विदर्भात आहे, जेवढ्या प्रमाणात जिकडे तिकडे आहेत, तेवढ्याच प्रमाणात मराठा आहे. कारण मी सर्वे उगाच करत नाही. एक तर माझा सर्वेशिवाय मी बोलत नाही. 140 रिपोर्टर माझे आज संपूर्णपणे महाराष्ट्रात आहेत, आणि 140 रिपोर्टर सातत्याने मला रिपोर्ट करत असतात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा जेव्हा काही अडेल, तुम्हाला एक मी खात्री, तुम्हाला जेव्हा जेव्हा काही अडेल, आता खरं म्हणजे मगाशी विनायक चव्हाणने मला नंबर दिलाय, म्हणजे विनायक चव्हाण तोच जो माझा पिल्लू आहे,
माझा भाचा आहे, तर त्याने नंबर दिलाय, तुम्ही कधीही मला फोन करू शकता. फक्त फोन करताना एवढंच लक्षात ठेवा, तेवढी अर्जन्सी असली पाहिजे. किंबहुना मी फोन उचलला नाही तर याचा अर्थ एवढाच की तुम्हाला मी काही वेळाने फोन करीन किंवा परत तुम्हाला 15-20 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने, पाऊण तासाने, एका तासाने फोन करता येईल. रात्री बेरात्री कधीही फोन केला तरी चालेल. मूळ मुद्दा असा आहे ना की आपण ना फोन करायला घाबरतो. आपण आता तुम्ही याच्यावर हे सगळे तुम्ही ऐकलं, याच्यावर कोणी रिप्लाय दिलाय का? जय शिवराय आणि इतर कोणती गोष्ट किती जणांनी आपला रिप्लाय म्हणून दिलाय? ताई ज्या मराठा समाजाकडे शेती नाही त्यांनी काय करावं असं एकाने विचारलं. असं कोणी किती जणांनी विचारलं? ज्या समाजाकडे, मराठा लोकांकडे शेती नाही त्यांच्याकडे सगळ्यात जास्त गोष्ट आहे. माझं म्हणणं, जो मुलगा शिकलाय त्याला एकाने मेडिकल केलं तर त्याला डॉक्टरची संधी आहे. पण तो खूप चांगला प्रश्न आहे देवदत्त पवारने विचारलाय. तर त्याने जर विचारलंय तर तो महत्वाचा भाग आहे. जो मुलगा शिकला, डॉक्टर झाला, तो मेडिकल प्रॅक्टिस करून पुढे गेला. जो इंजिनियर झाला त्याने इंजिनिअरिंग कंपनीमध्ये सर्व्हिस केली. जो मॅनेजर झाला, जो मॅनेजमेंट शिकला तो मॅनेजर झाला, त्या मॅनेजमेंटमध्ये शिरला. पण ज्याने काही नाही केलं तो मात्र मालक झाला. असं होऊ शकतं ना? नक्कीच. माझं म्हणजे शिकला नाही किंवा माझ्याकडे शेती नाही तर सगळ्या शेतकऱ्यांचा माल आणू शकतो ना तो. नाही करायचं. बरोबर. व्यवसाय सर्व्हिसचा पण व्यवसाय आहे. त्या प्रत्येकाला, आता मला सांगा, माझ्याकडे जे उद्योग आहेत त्या उद्योगामध्ये आजची मजा अशी आहे ना की मजूरच मिळत नाही. शेती कामाला मजूर मिळत नाही. मग काहींनी ट्रॅक्टर घेतले, सगळ्या गोष्टी, यंत्रणा सगळी घेतली, पण तरी जो ऍक्च्युअल मजूर लागतो ना, मी काय केलं माहितीये? येवला आणि त्या तिकडचा जो भाग आहे तिकडे पाऊसच, आता ह्या वेळेला सगळ्याच ठिकाणी पाऊस पडलाय पण तिकडे पाऊसच पडत नाही. तिकडच्या 20 कुटुंबांना बुक केलं आणि 16 कुटुंब घेऊन आलो. ज्या ठिकाणी होती, ज्या प्रोजेक्टवर आणली, तिकडे त्या मुलांच्या खाण्यापासून सगळं आम्ही देत होतो. त्यांना जेवण आम्ही देत होतो, त्यांना जेवणाकरता देत होतो. किंबहुना तिकडे आम्हाला जे 800 आणि 500 रुपये जे मजूर द्यावे लागते, 800 रुपये पुरुषांना आणि 500 रुपये महिलांना, ती ह्यांच्याकडे ना 500 रुपये नाही, 400 रुपये पुरुषाला आणि 200 ते 250 रुपये महिलांना, आणि प्लस फक्त जेवण द्यायचं. किती स्वस्त पडलं? नुसतं स्वस्त नाही पडलं, त्या मुलांची शाळा, त्या शाळेमुळे ती जी शाळा बंद पडणार होती त्या गावातली, ती शाळा परत चालू झाली. कारण मुलं वाढली, जवळजवळ 25 ते 30 मुलं वाढली, पट लागले, शाळा चालू झाली, मराठी शाळा चालू झाली. आणि महत्वाचा मुद्दा की त्या लोकांना मी करतो काय, तर दर 2 महिन्यांनी ती जी 4 कुटुंब आहेत, ती 4 कुटुंब, इकडची 4 कुटुंब गेली की ती 4 कुटुंब येतात, मग परत ती 4 कुटुंब जातात. आणि पावसाळ्यात फक्त इकडे 4 कुटुंब थांबतात आणि बाकीची सगळी कुटुंब ही पावसाळ्यात तिकडे शेती करता जातात. ह्या 4 कुटुंबांच्या लोकांची शेती पण तेच करतात. मग ही 4 कुटुंब इकडे का थांबतात? तर तिकडे त्याची देखभाल करायची असते, पाऊस पडत असल्यामुळे पाणी टाकायची गरज नाही, पण त्या माणसाची मशागत करायची असते, देखभाल करायची असते, आणि मुलांची शाळा असते, त्याकरता ही माणसं तिकडे राहतात. अशी मॅनेजमेंट करता येते ना. असा सप्लाय तुम्ही द्यायला शिका. तर प्रत्येक मजुरामागे जर तुम्हाला हे मिळालं तर अशी मी कुटुंब तुम्ही पाठवल्या कुटुंबामागे तुम्हाला 50-50 रुपये तर मिळतील. आता आंबा बागायतदार जो नाहीये त्यांना ती 2 मुलं आम्ही तयार केली. ती 2 मुलं काय तयार केली? ती 2 मुलं सातत्याने 50 रुपये घ्यायचे, तो स्टॅम्प आणि शिक्का मारून द्यायचे आणि 50 रुपये घेऊन जायचे. किती रुपये कमावले त्यांनी? जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये कमावले. 50-50 करून. लक्षात ठेवा, जमीन नाही म्हणून हे नाही. अतिशय उपयुक्त प्रश्न विचारलेत मॅडम, असं तुम्हाला सांगितलंय. ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी बंद करा. जय शिवराय, जय शिवराय एवढंच, जय जिजाऊ एवढंच आपण बोलणार आहोत. 1 लाख मराठा. आपली आंदोलन कशा करता करतोय? रिझर्वेशन. येस, रिझर्वेशन आवश्यक आहे, पण रिझर्वेशन आवश्यक असताना आपल्या मुलांची मानसिकता अशी व्हायला नको की 75% 72 ते 75% आपल्याला ऍडमिशन मिळतं किंवा आपल्याला नोकरी मिळते म्हणून आपण तेवढेच पर्सेंटेज मिळवायचे. नको हे नका करू. ज्या मुलांची कपॅसिटी 97 ते 100% मिळवायची आहे त्या सगळ्या मुलांना, किंबहुना 75% कमवायची जे पगार आहे, कपॅसिटी आहे, त्यांनी सुद्धा 97 ते 99% मिळवावेत. आणि जनरल मध्ये ऍडमिशन घ्या, जनरल मध्ये नोकरी घ्या, आणि आपल्याच माणसांकरता आपली राहिलेली सीट, रिझर्व्ह सीट त्यांच्याकरता सोडा. असं आपण करणार आहोत का? जय मराठा, जय शिवराय सर असं नको, कृपा करून असं नको. कारण मी त्याकरता नाही तयार.
आणि काही झालं तरी तयार नाही. कारण शिवाजींनी मला ना माघार घ्यायला आणि एवढंच मी करीन एवढं करून नाही राज्य मिळवलंय, सर्वस्व देऊन मिळवलंय. सर्वस्व द्या. यश फक्त आपलं आहे. गुजराती नाही, मारवाडी नाही, सिंधी नाही, पंजाबी नाही, साऊथ इंडियन नाही, फक्त महाराष्ट्र आपला आहे. आणि महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक लोक तुमच्याकडूनच घेणार. तुम्ही तर असायला पाहिजे तिकडे. एवढंच मला सांगायचं. बोला मॅडम. सर, अत्यंत उपयुक्त माहिती अशी आज आपण मराठी तरुणांना, या सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा सगळ्यात खूपच चांगला मुद्दा मला म्हणजे मला तर खूप यातून शिकायला मिळालं या पूर्ण आपल्या लाईव्ह सेशन मधून. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपण प्रश्न विचारायला घाबरतो, आपण एक फोन करायला घाबरतो, हे मला खूप जास्त कुठेतरी भावलंय. कारण आपण मराठी मुलगा किंवा आपण मराठी माणूस, आपण मराठा, तर ज्या आरोळीने आपण जय भवानी जय शिवाजी हे जितक्या ठामपणे बोलतो, त्या ठामपणे आपल्या अधिकारांसाठी, आपल्या माहितीसाठी, आपल्याला काहीतरी नवीन शिकायचंय यासाठी आपण कोणाला तरी विचारलं पाहिजे, आपण प्रश्न विचारला पाहिजे, आपण त्यांना उत्तर दिलं पाहिजे, किंवा आपण आपल्या उत्तर आपण. माईक जवळ ठेवा. माईक जवळ घ्या. एका हाताने माईक धरून ठेवा. माईक ना कानाला लावा. असा इकडे कानाला लावा. हे घेऊन. ओके ओके. जी. बोलता बोलता हात सोडता, दोन्ही हातवारे करताना ते निघून जातो माईक. नाही नाही, मनापासून सॉरी म्हणते मी त्यासाठी. आणि माझा मुद्दा हाच आहे की आपण प्रश्न विचारायला घाबरतो. सो तुम्ही आता जाता जाता ह्या मराठी उद्योजकांना एक काय संदेश द्याल की आता त्यांना माहिती भरपूर मिळालेली आहे, पण आता त्यांना प्रत्यक्ष, कारण आता सध्या कोविड सिच्युएशन पण चालू आहे, सुरू आहे कोविडची सिच्युएशन, भरपूर ठिकाणी लॉकडाऊन आहेत, खूप लोकांचे जे व्यवसायामध्ये इतकं म्हणजे यश जे आहे चालू तेही कुठेतरी पारंपरिक व्यवसाय कुठेतरी डबघाईला आल्याची सिच्युएशन आपल्याला परिस्थिती बघायला मिळते. काहींचे जॉब चाललेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी एक थोडक्यात त्यांनी काय आता ह्या क्षणीला इन्स्टंट असं काय केलं पाहिजे की ज्यांना कुठून तरी छोट्या भांडवलाने सुरुवात करता येईल आणि गाडी रुळावरून पळायला लागेल अजून काही ह्याच्याने, तर कुठून सुरुवात करायची? प्रत्येक ठिकाणची संधी वेगळी आहे. आता कोण हे जनरल कॅटेगरी उत्तर मागतो, हे जनरल कॅटेगरीतलं उत्तर नाहीये. आता कोणी पश्चिम महाराष्ट्रातलं आहे, कोणी लातूरचं आहे, कोणी इकडचं आहे, कोणी तिकडचं आहे. माझे म्हणणं, तुम्ही कुठचे आहात हे तुम्ही सांगा. माझा नंबर तुमच्याकडे आहे. मॅडम तुमचा नंबर आहे. तुम्ही किती भांडवल करून घेऊन चालू केलं? तुम्ही फक्त माणसांचे कॉन्टॅक्टचं भांडवल वापरलं. येस और नो? येस येस सर. तेच एक. दुसरी गोष्ट अशी, मी लोकांना एवढंच विचारलं की भांडवल भांडवल भांडवल. माझ्याकडे एका मुलाने विचारलं की सर आपण काय करू? म्हटलं तुला खरं सांगू, माझ्यावर 1,05,00,000 कर्ज होतं. ज्या जमिनीवर कर्ज होतं त्याचं व्हॅल्युएशन काढलं तर जेमतेम 3 लाख रुपये येत होतं. 1,05,00,000 कर्ज कोण सोडणार? म्हटलं त्याकरता ना इकडे हे वापरलं. फक्त एकाही माणसाकडून पैसे घेतले नाही, दुसरं कर्ज घेतलं नाही, पण पैसे फेडले होते. आता त्या स्टोरीमध्ये बऱ्याच जणांना इंटरेस्ट असेल. पण त्याच वेळेला तिसऱ्या माणसाने मला प्रश्न विचारला, सर मला ना धंदा करायचा आहे पण भांडवल नाहीये आणि 50,000 रुपये कुठून आणू? तर म्हटलं ठीक आहे, तुझे मित्र किती आहेत? तर त्याने मला सांगितलं की असतील 100 असतील. म्हटलं मी तुला सांगू, मी 84 मुलांना दत्तक घेतलंय. त्या 84 मुलांना जे दत्तक घेतलंय त्याला या कोरोना काळात पैसेच नव्हते माझ्याकडे. मी पैसे कुठून आणू? जे पैसे देत होते लोक त्यांचाच बिझनेस बंद झालाय. कारण मी ज्यांना बिझनेसला मी हाईक देतो, ज्यांना बिझनेसला मी 2 लाखाचे 5 लाख मिळवून देतो, 5चे 10 मिळतो, 10चे 50 मिळतात, त्यातले 10% फायदा हा ते मला देतात आणि तो मला नाही देत, डायरेक्ट तिकडे देतात. पण ह्या वेळेला पैसे यायचे बंद झाले. मी त्यांना सांगू शकत नव्हतो. मी माझ्या जवळच्या मित्रांना फोन केला. मी जवळच्या मित्रांना एवढाच फोन केला, मला 1000 रुपये देणारे 100 मित्र मी बघितले. 1000 रुपये मला देशील का दर महिन्याला? तुम्ही कशा करता हवेत? मी माझा हे प्रकल्प माहिती आहे, मोठ्या मुलांना दत्तक घेतलंय. सर आभास मी तुला देतो असं 100 मुलांनी सांगितलं. विचार करा, दर महिन्याला जी माझी गरज 1 ते 1.25 लाख रुपये होती, ती माझी गरज 1,70,000 तयार झाले. कारण लोकांना मी सांगितलं होतं, मुलांना सांगितलं होतं, काही झालं तरी मला 5,000 पेक्षा जास्त पैसे नकोय, तुम्ही जास्त देता म्हणून नकोय, मला 1,000 रुपये किंवा 5,000 रुपये, 1,000 पेक्षा कमी नको.
आज रेग्युलर मला ते पैसे येत आहेत, माझ्याकडे पैसे उरायला लागलेत. असे कॉन्टॅक्ट आहेत का तुमच्याकडे? गुडविल तुमचं आहे का? आपण बऱ्याच लोकांना शेंड्यात लावले आहेत. आई वडील जो आपल्यावर विश्वास ठेवत नाहीयेत, असं नका समजू. माझ्यावर पण आई वडील कधी विश्वास ठेवला नव्हता. तो विश्वास बाहेर जाऊन निर्माण. म्हणजे मला असं वाटत होतं की मी जेमतेम 18 वर्षाचा असेल त्यावेळेला मला असं वाटायचं की वडील कधी मला घरातून हाकलून देतील. पण त्याच वेळेला ना मी 250 घरं अशी सेवा दलात होतो, 250 घरं अशी बघितली होती की 3 महिन्याने एकदा जाऊन मी त्यांच्याकडे जेवू शकेन. मी झोपायला कुठेही थांबेन, आंघोळ बाहेर कुठेतरी करीन, पण जेवणाचा प्रश्न येईल अशी मी 250 घरं त्यावेळेला केली होती, ज्या वेळेला मी जेमतेम 18 ते 20 वर्षाचा होतो. बघा, विचार करून बघा. म्हणजे गुजरातीत म्हणताय, या जगात सोन्याची खाण, मोत्याची खाण, पैशाची खाण ह्याच्यापेक्षा जास्त सर्वात महत्वाची असते ती ओळखाण. म्हणजे ओळख, आपल्याला ओळखणारी आणि आपण ज्यांना ओळखतो त्याची. आणि ती मॅडम तुम्ही वापरली आणि आज बिझनेस करताय ना, आणि तोरा मिरवताय ना, मिरवताय ना तोरा. येस. बघा, आणि तोरा तुमचा ब्रँड आहे आणि कल्पनेतही वाटणार असा तोरा ब्रँड आहे. हो सर, बरोबर आहे. तो आभास नाही. हो सर, बरोबर आहे. हा, येस सर. बोला. 1:21 झाली, अजून फक्त 9 मिनिटं आपल्याकडे आहेत. जी. सो अशा प्रकारे आणि मराठी आताही काहींनी प्रश्न विचारले आहेत की कापड व्यवसायात जर उतरायचं असेल तर कुठून म्हणजे त्यांना त्या संधी कशा हे कराव्यात. कारण आता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हेजिटेबल्स कोणते परचेस करावे या संदर्भात माहिती वगैरे. तर या संदर्भात सर मी तुम्हाला सांगू शकते की आभास सरांनी ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्हाला जे प्रश्न त्यांनी ऑलरेडी त्यांचा नंबर पण सेव्ह केला, तर त्या बाबतीत डिटेल मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकेल जेव्हा तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला तर, एकदम केस ऑफ इमर्जन्सी. येस. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सर, आभास सर, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आत्ता आपल्या भारतातला म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर भारतभरातला सगळ्यात मोठा सण येतोय दिवाळी. आणि अशा वेळेस प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी झाली पाहिजे. आणि प्रत्येकाच्या घरी दिवाळी तेव्हाच साजरी होईल जेव्हा आपल्याला तितकं दिवाळीचं वातावरण तेव्हाच येईल जेव्हा आपल्याला आत्ताच्या सिच्युएशन मध्ये पण आपल्या घरात सुबत्ता नांदेल. तर आत्ता ह्या क्षणी कोणत्या व्यवसायाच्या संधी म्हणजे काय करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मागाशी जो मुद्दा मांडलात ना, त्या बाबतीत मी अत्यंत सहमत आहे की लाज बाळगतात आपली मुलं, तर ती त्यांनी बाळगू नये. किंवा तुम्हाला म्हणजे देशाटन करावं हा तर तुम्ही एक त्याच्यामध्ये तुम्ही एक हे सांगितलंच की आपल्या गावात जर नको तुम्हाला लाज वाटत असेल तर दुसऱ्या गावाचा. पण त्यासाठी लागणारे थोडंसं माइंडसेट की काय करावं मुलांनी. आणि आता दिवाळीच्या सिच्युएशन मध्ये म्हणजे आता दिवाळी तोंडावर आली आहे, कोरोनासारखी सिच्युएशन आहे, लॉकडाऊन अजूनही पूर्णपणे ओपन झालेलं नाहीये. अशा ह्याच्यामध्ये काहीतरी अशा छोट्या छोट्या व्यवसायांच्या संधी असतील, त्या नेमक्या कोणत्या. म्हणजे शेती किंवा पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय अशा मोठ्या नाही, छोट्या छोट्या कोणत्या संधी सगळ्यांसाठी, एकंदरीत सगळ्यांसाठी कशा उपलब्ध आहेत. आणि मला तर ह्यातला मला पण काही सुचतंय. मी स्वतः एक व्यावसायिक असल्यामुळे मला पण सुचतंय की आपण आपल्या फराळाचे पदार्थ सर्वदूर पसरवू शकतो वगैरे, ह्या पण काही गोष्टी आपण करू शकतो. पण ह्या गोष्टी बाहेर पण जोपर्यंत बाहेर पडत नाही आपण तोपर्यंत त्याला तेवढं एक्सपोजर मिळणार नाही. तर त्यासाठी मुलांनी काय करावं हे थोडक्यात सांगा, कारण आता आपल्याकडे फारच कमी वेळ उरलेला आहे. सो प्लीज तुम्ही त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. आपल्याकडे बरेच बचत गट आहेत, आपल्याकडे बरेच महिला संघ आहेत. त्या महिला संघातून तुम्ही जो माल गोळा करतील. आता मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे माझी मिसेस बचत गट आणि सगळ्या गोष्टींचं कामं करते, त्याचबरोबर ती दुसरी पण कामं करते. असे बचत गट बरेच माझ्याकडे आहेत की जे पंत्या गोळा करतात, पत्त्या करतात, कंदील करतात. ह्या ज्या गोष्टी लागणार प्रत्येकाला अगदी कोरोना असताना सुद्धा ते लावणार, ते आपण करणार आहोत का. त्याकरता आपण तेल जे वापरतो ते गोडे तेल वापरतो आणि चांगलं तेल वापरतो. त्यापेक्षा जास्त घाण्याचं तेल हे स्वस्त आपण देऊ शकणार आहोत का. ह्या तेलाचा आपण वापर करणार आहोत का. फक्त दिवाळीच्या तेला करतात, फक्त दिवाळी करता तेल आणि ते पण पंट्यान करता तेल, अशा पद्धतीने आपण करणार आहोत का. फराळ आहे प्रकारचा जो फक्त दिवाळीत नाही तर तुमचा जर फराळ चांगला असेल वर्षानुवर्ष आपण महिने आपण घेतो, वर्षभर घेतो. उठणं, माझ्याकडे संपूर्णपणे कामेरकर म्हणून मॅडम आहेत ज्या उल्हासनगरला उठणं बनवतात.
त्यांच्या उठण्याची किंमत इतर उठण्याच्या किंमतीपेक्षा दुप्पट आहे. पण त्याकरता उठणं हे वर्षभराचं 2-2, 3-3 किलो उठणं घेऊन जातात त्यांच्याकडून. का तर ते उठणं नुसतं नाही तर फेसपॅक पण आहे आणि ते उठणं एवढं सुगंधी आहे की लावल्यानंतर दिवसभर संपूर्णपणे अतिशय प्रसन्न स्वतःला आणि शेजारच्या माणसाला वाटतं. आता तरुण मुलांना, छान छान मुलींना आणि छान छान मुलांना आपल्याला कॉपरेट करायचं असेल तर तुम्हाला ते उठणं लावता येईल ना. अशी उठणं तयार करा. त्याकरता तुम्हाला फॉर्म्युला हवाय किंवा काय हवंय तो तुम्हाला आम्ही मिळवून देऊ. पण एकच गोष्ट सत्य आहे, तुम्हाला तयार व्हावं लागेल, तुम्ही फोन करावा लागेल, तुम्ही बोलावं लागेल. आणि नुसतं नाही तर नुसता फोन तेवढ्या करता केला, विचारलं आणि आपण गेलो नाही. मला ह्याच्यावर तुमचा संपूर्णपणे आज जो प्रोग्राम झालाय त्याच्यावर प्रत्येकाचा अभिप्राय हवाय आणि आजच्या गोष्टीमुळे तुमच्यात काय बदल झाले याचा अहवाल हवाय. तो अहवाल टाका. माझा नंबर दिलेला आहे, तो व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावर टाका बिंदास. माझं म्हणणं माझ्या दिंडीच्या लोकांना समजू दे एकदा की हे जास्त स्ट्रॉंग आहेत आणि जास्त पटाईत आहेत. हे आपल्या पुढे जाणार. गुजराती लोक ह्यांच्यामुळे मागे पडतील, साऊथ इंडियन लोक ह्यांच्यामुळे मागे पडतील, युपीतले भैया ह्यांच्यामुळे मागे पडतील. अशी अवस्था तयार करून देतो. तुम्ही फक्त करायला तयार व्हा. द्यायची जबाबदारी 100% माझी, तुमची आणि आपल्या शिवरायाच्या संपूर्णपणे जो क्षत्रिय मराठा आहे त्यांच्याशी निगडीत आणि 100% आम्ही पूर्ण करू याची खात्री देतो सर्वांच्या वतीने. 26 मिनिटं झालेली आहेत. आता लोकांचे प्रश्न असतील तर ते. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मगाशी एक जो प्रश्न वापरलात की फक्त दिवाळी पुरतं नाही, ह्यावेळेला दिवाळी तेवढी साजरी होणार नाही जसा गणपती साजरा नाही झाला. पण रेग्युलर नुसतं खाण्याच्या वस्तू कधीही कमी पडणार नाहीत अशी व्यवस्था करावीच लागेल. तुम्हाला जे मी सांगितलं पोल्ट्री फार्म, अगदी अंडी, आज अंड्यांचा भाव हा जवळजवळ आज 60 रुपये आहे, तो 100 रुपयापर्यंत जाईल अशी कालची न्यूज आहे. नुसती न्यूज नाहीये, तो सर्वे आहे. मग तशी अंडी आपण गावठी तयार करणार आहोत का? गावठी अंड्यांचा भाव तर 120, 140, 150 आहे आणि तो तुम्हाला देता येईल का? आणि ती सगळी अंडी आणि ते कमीत कमी, आता तुम्हाला सांगतो की गावठी कोंबड्यांचा बिझनेस हा 35,000 चालू होऊ शकतो आणि दर वर्षाला ते 35,000 रुपये रिटर्न मिळू शकतात. किंबहुना जर पुढच्या वेळेला विचार केला तर पुढच्या वर्षी दर महिन्याला 35,000 मिळू शकतात. आता ते कसं करू, काय करू, याचे सगळे प्रोजेक्ट माझ्याकडे आहेत. काजूचा प्रोजेक्ट आहे, तिकडे आपला जो ऊस आहे, आता गडिंग्लज कोल्हापूरला तुमच्या बाजूला तिकडे ना साबुदाण्यासारखे गुळ मिळतो. साबुदाण्याच्या ह्याचे माहिती तुम्हाला, राऊंड गुळाची पावडर. तर ग्रामीण सेंद्रिय गुळ आणि गुळाची पावडर तो कुठेही मिळत नाही आणि तो एवढा चांगला आहे, चविष्ट नाही तर तब्येतीला. हो, आणि मुंबई सारख्या आणि कॉस्मोपॉलिटन शहरांमध्ये सेंद्रिय गुळ आणि गुळाचे इट्स सबस्टिट्यूट टू साखर, म्हणजे साखरेला तो एक पर्याय आहे आणि डाएट साठी तो वापरला जातो. त्याच्यामुळे गुळाच्या पावडरला खूप जास्त मागणी आहे. साखर कारखाने फक्त कोल्हापुरात नाहीत, महाराष्ट्रात जिकडे तिकडे आहेत ते पण सोड जी, आणि ते असताना तिकडे पण करू शकता ना. माझं म्हणणं तुम्ही तयार व्हा. जबाबदारी आमची आहे. आम्ही आई म्हणून काम करायला तयार आहोत. पिल्ल म्हणून पुढे या. 100% यशस्वी होणार त्याची गॅरंटी देतो. जय शिवराय. जय शिवराय सर. आणि मी आपले मनापासून क्षत्रिय मराठा ग्रुप तर्फे मी आपले मनापासून आभार मानते की आपण इतकं छान मार्गदर्शन केलं आणि रोंदाळे सर आपल्या सोबत आलेले आहेत. अशा प्रकारे बोला सर. आभारजी, एकदम जबरदस्त. म्हणजे खरंच तुमच्यापासून जर आपल्या मराठा तरुणांना जर प्रेरणा घेतली, आणि मी तर पहिल्यापासून म्हणतो की महाराष्ट्राची राजधानी, आर्थिक राजधानी, भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. परंतु जोपर्यंत मुंबईमध्ये आपण आपला ठसा उमटत नाही तोपर्यंत आपण यशस्वी नाहीये. आणि तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही तुमचा व्हॉट्सअप नंबर देऊन राहिले, तुम्ही तुमचा नंबर देताय, 2-2 वेळा सांगताय, तुम्ही तिथे कमेंटमध्ये टाकायला होताय. तर खरंच तरुणांनी तुमच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि या मुंबई शहरात कशा पद्धतीने मराठा येईल आणि मराठा कशा पद्धतीने धंद्यात रुळेल याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे. खूप खूप छान. म्हणजे तुमचं खूप आभार मानतो मी. आणि कल्पनाजी, तुम्ही सुद्धा अतिशय छान निवेदन केलं आपल्या क्षत्रिय मराठातर्फे. आणि आपलं बॅडलक, आपले जिल्हा प्रमुख महाराष्ट्र राष्ट्रीय संघटक वैभव पाटील ते जॉईन नाही करू शकले. ऍक्च्युली ते बॅडलक त्यांचं माहिती टेक्निकली. बोला बोला सर. 3 पाटलांना एकत्र आणलंय. कल्पना पाटीलच आहेत, आभास पाटील, वैभव पाटील. त्याचं कारण वैभव तुझ्यामुळे हे सगळं वैभव आहे. आणि जितेंद्र बरोबर
मी इंद्रा डेफिनेटली सर, आणि आपण वैभव सरांना खूप जास्त मिस खूप केलं आज, निर्माण कारण त्याच्यामुळे हा खरं आहे. आणि मी आतापर्यंत प्रयत्न करतोय वैभव पाटलांना आणण्यासाठी. मी आता पण त्यांना दिवस सेकंड म्हटलं दुसरा मोबाईल आणून बघा, पण ते माहित नाही त्यांना काय टेक्निकली प्रॉब्लेम येतो, ते जॉईन नाही करू शकले. आणि माझी खूप इच्छा होती त्यांनी आज जॉईन करायला पाहिजे होतं, परंतु हरकत नाही, नेक्स्ट टाइम ते आपण नक्की ते पुढच्या वेळेस येतील. आणि आबाजी खरंच मी तुमचा खूप खूप आभारी आहे, म्हणजे या पद्धतीने. आणि मनापासून मला आभार. जाणवलंय, मी आतापर्यंत जाणवलंय की मराठा जे पण लाईव्ह घेतो ना, सर्व मदत करायला तयार असतात, पण Yes, मदत sir. घेण्यासाठी आपली मंडळी पुढे येत नाही, ती पुढे यायला पाहिजे. आज तुम्ही म्हणजे नक्कीच. तुम्ही नंबर दिला, मी मध्ये खूप मान्यवरांचे मी नंबर असे लाईव्ह आम्ही दिलेले, परंतु आपली म्हणजे विचारण्यासाठी मुलांकडनं पुढे येत थोडीशी नाही. सपोर्ट कमी भेटतोय. हा, पण जी. हरकत नाही, येतील नक्की येतील. आणि मुंबई शहराला आपण काबीज करूया नक्कीच. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या सर्वांना आवाहन केलंय त्याप्रमाणे तुम्हाला बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट करण्यासाठी नंबर टाकला येतो कमेंटमध्ये. आणि क्षत्रिय मराठातर्फे मी आपल्या क्षत्रिय मराठाचे जे संघटक संस्थापक आहेत श्री बापू पाटील, त्याचप्रमाणे आपले प्रदेशाध्यक्ष श्री विजय मोहिते, प्राध्यापक विजय मोहिते यांच्यातर्फे मी आपले आभार मानतो. आणि आपले सर्व जिल्हा प्रमुख सर्व जोरात कामाला लागले. एक मिनिट आबाजी, मी तुम्हाला संधी देतो. आपले सर्व जिल्हा प्रमुख अतिशय जोरात कामाला लागलेले. पुण्याला आता वैभव पाटील जोरात काम करतात, जळगाव रजत शिंदे काम करतात, साताराला प्रदीप शिंदे काम करताय, कोल्हापुरात धैर्यशील कदम काम करून राहिले. या पद्धतीने क्षत्रिय मराठा वाढतोय आणि भविष्यात आपण या पद्धतीने खूप सारे लाईव्ह घेणार आहोत, ज्याच्यामुळे नक्कीच आपल्या तरुणांना फायदा होणार आहे. उद्या सुद्धा आपण आपले संभाजीनगरचे डॉक्टर आहेत, ते ENT सर्जन डॉक्टर किशोर केळे म्हणून, त्यांचं लाईव्ह ठेवलं 7 वाजता. आबाजी बोला आता. मी धन्यवाद देतो. क्षत्रिय मराठ्यांनी मला संदेश पाठवलाय की प्रेरणादायी संदेश दिला, आभारी आहे. नाही, मी तुमचे आभार मानतो, कारण सगळ्यात तरुण असलेला समाज तो मराठा समाज आहे. आणि तो जेव्हा तरुण जास्त वर्ग असतो, तो माणूस, तो समाज किंवा ती गोष्ट कधीच संपत नाही, सातत्याने ती डेव्हलप होत असते, वाढत असते, त्याचा क्रम चढता असतो. आणि ही मुलं येणार नाहीत ह्याच्यावर माझा विश्वास आहे असं नका समजू. ही मुलं येणार आहेत ह्याची मला खात्री आहे. फक्त प्रश्न असा आहे, मुलांनी ज्यांनी नंबर दिले त्यांना कोणालाही मी फोन करणार नाही, कारण तुम्हाला मी फोन करणं माझं काम नाही. तुम्ही मला फोन केला, तुम्ही मेसेज, मला मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुमचा अभिप्राय आला पाहिजे. जो क्षत्रिय मराठा बघेल, जो अभिप्राय, जो अहवाल आला पाहिजे, तुमच्यामुळे काय बदल झाले ते ऐकल्यानंतर कल्पनाताई, स्वतः जितेंद्र सर, हे सगळे जण, वैभव आणि सगळे जिल्हाध्यक्ष, सगळी कमिटी मेंबर क्षत्रिय मराठाचे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. सोबत नुसती सोबत देण्याकरता नाही, तर ती यशस्वी करण्याकरता आम्ही जबाबदारी घेण्याकरता तयार आहोत, एक आई म्हणून. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद आबाजी आणि धन्यवाद कल्पनाजी. जय शिवराय. जय शिवराय.